जयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई। जय जय हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव की नाई कृपा करो गुरुदेव की नाई। मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी। द्रवहु सुदशरथ अजिरे बिहारी द्रवहु सुदशरथ अजिरे बिहारी। मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी। मंगल ताली ताली समाधि मंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी द्रवहुसु दशरथ अजिर बिहारी। ग्रामदैवत संकटमोचन हनुमंतरायाच्या चरणी विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आजच्या श्रीमद भागवताच्या सेवेला प्रारंभ करीत आहोत। हॅलो हॅलो पुण्यपावन भूमी मौजे लोहगाव श्री राम प्रभूच्या चरण स्पर्शाने पुनीत झालेली ही माती छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही तुळजापूरची माती आई तुळजाभवानीचं अधिष्ठान एका बाजूला स्वामी आहेत अक्कलकोट एका बाजूला ती जगदंबा आई आहे तुळजाई। असा हा पुण्य पावन असलेला परिसर आणि या परिसरामध्ये कैवल्याचे मूर्तिमंत पुतळे माऊलींच्या समोर माऊलींच्या दरबारात ही भागवताची सेवा कथेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मायबाप श्रोते मंडळी आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून दंडवत प्रणाम। मला कथेला संगीताची साथ करणारे माझे सर्व सहकारी तबलावादक सागर महाराज तसेच गायनाची साथ
माझी मंडळी पॅड वाजवण्याची जी गोड साथ करत आहेत असे पॅड वादक, तबला वादक, पकवाज वादक. रात्री पकवाज पण ऐकला तुम्ही त्यांचा. रवी महाराज आज टाळाच्या साथीला बसलेत. श्री संत मारुती महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे शुभम महाराज हे आज टाळाच्या साथीला बसलेत. काल गोविंद महाराज होते, पकवाज वाजवतात. वा, शुभम महाराज उत्कृष्ट मृदंग वादक आहेत. माझे सर्व सहकारी सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. तसेच भगवंताच्या भगीरथ कार्यामध्ये जे गावकरी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य करत आहेत, कोणी देणगीच्या स्वरूपानं, कोणी श्रमदानाच्या स्वरूपानं मंडप झाडून काढणं, चटया टाकणं, पाण्याची व्यवस्था करणं, तोरणं बांधणं, फूल हार सगळी व्यवस्था करणं, श्रमदान. कोणी अन्नदान करत आहेत, सकाळी नाश्ता, दुपारचं भोजन, रात्रीचं भोजन. जे कोणी सहकार्य करणारे आहेत सर्वांच्या चरणी दंडवत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे गोड कार्य करत आहेत, नळदुर्गचे तुळजाई साऊंड अँड मंडप डेकोरेटर्स असे आमचे प्रथमेश दादा, सर्वांना व्यासपीठाकडून दंडवत प्रणाम. कथेसाठी सुरुवात करतो. जराशे लेकर सांभाळा, माहिती कोणाचे जरासे समजावून सांगा, त्यांना पाठीमागं बसवा, कारण त्यांनी आवाज केला की माणसाचं लक्ष तिकडं जातं, माझंही जातं आणि तुमचंही जातं. सगळ्यात आधी एकदा भजन करू, बोलूया गोपाल कृष्णाला. आपण दररोज ते एकच भजन घेतोय, आता पाठ झाला असेल तुम्हाला. आता आज काय करतो, मी माग माग म्हणतो, तुम्ही पुढं पुढं म्हणा. चालते का माय? चला. भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा. भक्तों के राजा, चला प्रथमेश भाऊ, चला प्रथमेश. मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा. श्याम मेरे आजा, घनश्याम मेरे आजा. श्याम मेरे आजा, घनश्याम मेरे आजा. जय श्याम मेरे श्याम मेरे आजा, घनश्याम मेरे आजा. श्याम मेरे आजा, घनश्याम मेरे आजा. भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा. भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा. भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा।
आजा, राधावाले आजा रे मीरावाले आजा, हे राधा वाले राधा वाले आजा रे मीरा वाले आजा, राधावाले आजा रे मीरावाले आजा, गोकुल से आजा रे सत्संग में राजा, 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 भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे राजा, भक्तों के राजा श्याम मेरे राजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे आजा, भक्तों के राजा श्याम मेरे राजा, धन श्याम मेरे आजा, श्याम मेरे राजा, हे श्याम मेरे आजा, मेरे राजा। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधे श्याम। कालपर्यंत गोड भगवंताचं चरित्र आपण श्रवण केलं. काल एक ब्रह्मानंदाचा प्रसंग आपण पाहिला. कथेमध्ये आनंदोत्सव साजरा केला. कशाचा आनंद साजरा केला? काल आपण कशाचा आनंद साजरा केला? पुढे बसलेले महाराज तूच नव्हते का तुम्ही? बर, काल कथेमध्ये काय ऐकलं? शेवटी सगळे महिला मंडळ ही बाहेर गावच्या आल्या. आता काल गावातल्या होत्या आणि आज बाहेर गावून आल्यात. नाही तर मग आज गावातल्या आहेत, कालच्या सगळ्या बाहेर गावच्या होत्या. काल कोणीच नव्हतं मंडपातलं. हा नाव ठेवलेल्या आत्याबाई होत्या ना. हा गोपाल कृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला आपण नंदबाबाच्या अंगणामध्ये. सगळे गोकुळवासी त्या वेळेला हजर होते आणि नंदबाबाच्या अंगणामध्ये सगळ्या गोकुळवासी यांनी सगळे गोकुळवासी जमा झाले. तो आनंद व्यक्त करण्यासाठी आपण देखील नाचून गाऊन हसून आनंद व्यक्त केला. गोकुळामध्ये सुद्धा तसाच आनंद व्यक्त केला लोकांनी. गोकुळचं वर्णन करताना तुकाराम महाराज स्वतः हजर होते. भगवंताचे जेवढे काही अवतार झाले त्या वेळेला तुकाराम महाराज हजर होते बरं का. जेवढे काही भगवंताचे अवतार झाले प्रत्येक अवतारामध्ये तुकाराम महाराज म्हणजे काय सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखे जीव नाही आहेत. ते फक्त निमित्त मात्र या मानव देहामध्ये लीला करण्यासाठी आलेले लोक आहेत. निमित्त मात्र. जरी तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण दिसत असले हे संत कोणीही असो, हे महापुरुष, हे सत्पुरुष, हे सर्वसामान्य लोक नाही आहेत. ते स्वतः सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. अजून कोणतेही संत म्हणून तर ते सर्वसाधारण लोकांसारखे दिसतात म्हणून तर आपल्याला ओळखता येत नाहीत. साधू ओळखणं एवढं सोपं नाही. साधू ओळखणं जर एवढं सोपं असलं असतं तर तुकोबारायांना तेवढा त्रास झाला नसता. त्या मंबाजी बुवांना काठीनं मारलं नसतं. माऊलींना एवढा त्रास झाला नसता. लोकांनी अंगावर शेण आणि दगड फेकलं नसतं. जोळीमध्ये शेण टाकलं नसतं लोकांनी. जर संत ओळखणं एवढं सोपं असलं असतं तर. सर्वसाधारण दिसतात तुमच्या आमच्यासारखे पण सर्वसाधारण नाही. वर्णन आहे समुद्र नदी नभे पैगा, समुद्र नदी नभे पैगा, समुद्र नदी नभे पैगा, पाषाण मनो नये लिंगा, पाषाण मनो नये लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारी, संत नव्हती जगा माणसाच्या सारी,
समुद्र नदी नभे पैगा. तो समुद्र आहे. समुद्राला एखादा जर नदी म्हणत असेल तर म्हणता येणार नाही नदी. पाषाण म्हणो नये लिंगा. जर एखादा कोणी मूर्ख असेल तर तो शिवलिंगाला सुद्धा पाषाण म्हणेल, पण ज्याला विवेक बुद्धी आहे तो कधी शिवलिंगाला पाषाण म्हणेल का? नाही. म्हणून पाषाण म्हणो नये लिंगा. तसे संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. हो, तर तुकाराम महाराज त्या गोकुळाच्या उत्सवामध्ये सहभागी होते. गोकुळाच्या उत्सवामध्ये. प्रथमेश दादा, मला पाठीमागचा आणि वरचा रिप्लाय यायला. मॉनिटर थोडंसं वाढवता येते का माझा आवाज? हॅलो. आता मॉनिटर वाढलं वाटेल. त्या गोकुळातल्या आनंदाचं वर्णन मला थोडंसं कळते, जास्त नाही. त्या गोकुळाच्या आनंदाचं वर्णन तुकोबराय आपल्या गवळणीमधून अभंगामधून करतात. तुकोबराय म्हणतात, गुढिया तोरणे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. 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 बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाल्या नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाला नरनारी. गुढिया 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 तोरणे करती कथा गाती गाणे. जय हो. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. तोरणे करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. तुकोबाराय तुकाराम महाराज एका आपल्या अभंगामध्ये गवळणीमध्ये वर्णन करतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही नेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. मग तो आनंद कसा व्यक्त केला त्यांनी? गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, दारावर तोरण बांधले आणि भगवंताचं गुणवर्णन करणे म्हणजेच कथा करणे. भगवंताच्या कथा करणं. आनंदाने गाणे गाऊन नाचू लागले. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आणि हे सगळं कशामुळं झालं तर त्या भगवान कृष्णानं मन वेधून घेतलं. मन वेधून घेतलं. तो असा बाळ कृष्ण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. ज्या सुखाला अंत पार नाही असं सुख त्या नंदबाबाच्या घरी. नंदबाबाच्या घरी. तिकडं म्हणजे आता आपण गोकुळामध्ये आहेत समजा, बरोबर? आपण गोकुळामध्ये आहेत. मथुरेमध्ये काय झालं होतं? वसुदेवांनी आपल्या डोक्यावर टोपल्यामध्ये ठेवून गोपालकृष्णाला आणलं आणि यशोदामाईच्या जवळ ठेवलं होतं. पण यशोदामाईला जी मुलगी झाली होती ती वसुदेवानं आपल्या डोक्यावर घेतली आणि गेले परत. कुठं गेले? कारागृहामध्ये. ज्या कारागृहामध्ये कंसानं बंदीखान्यात ठेवलं होतं स्वतः वसुदेवाला आणि देवकीला, तिथं ती मुलगी घेऊन गेले. आणि मुलगी कारागृहात गेल्याबरोबर माया होती. ती माया होती. देव खाली ठेवला आणि माया उचलली होती. ती माया घेऊन ज्या वेळेला गेल्याबरोबर रवी महाराज ती मुलगी रडायला लागली. जोर जोरात रडणं ऐकलं आणि सैनिकांनी ऐकलं. अरे बापरे, एवढा वेळ झोपले होते सैनिक, गाढ झोपी गेले होते. भगवंताचा जन्म झाल्याबरोबर
भगवंतानं सगळ्याला झोपी घातलं होतं, सैनिकाला त्या राक्षसायला झोपले. पण ज्या वेळेला त्या मुलीचं रडणं ऐकलं सगळे सैनिक जागे झाले आणि जागे झालेले सैनिक म्हणू लागले, अरे देवकीला मुलगा झालाय किंवा मुलगी झाली माहित नाही, पण ते बाळ रडायला, चला लवकर गेलं पाहिजे, कंस महाराजाकडे सांगितलं पाहिजे. धावत पळत 2 सैनिक गेले, कंस महाराजाला सांगितलं. कंस महाराज म्हणले, काय झालं रे ओरडायला? म्हणले, तुमची बहीण देवकी प्रसूत झालेली आहे, तिला एक बाळ झाले, चला लवकर. ताबडतोब धावत 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 कंस महाराज आले आणि पाहिलं तर मुलगी जन्माला आली, मुलगी. पण विचार केला, हिला तर मुलगा होणार होता 8वा आणि तो मुलगा मारणार होता, मग आता ही मुलगी आहे म्हणून का सोडून द्यायचं का? पण परत नारदानं सांगितलेलं आठवलं, अरे तो विष्णू फार छली आहे. नारदानं सांगितलं होतं त्याचं पाप वाढवण्यासाठी. तो विष्णू फार छली आहे, कोणतं रूप धारण करून येईल माहित नाही, म्हणून ही मुलगी असो की मुलगा सोडायचं नाही. घेतली, हिसकावून घेतली. पण देवकी गयावया करते, दादा नको रे, नको मारू, नको मारू, अरे मुलगी आहे, तुला तर मुलापासून धोका आहे. ट्रिबल वाढायले, ट्रिबल, त्याच्यामुळं शिटी मारायले काय की बहुतेक. आज शिटी कस काय मारायले की मॉनिटर फिरले काय एखादं? दादा नको रे मारू, ही तर मुलगी आहे, तुला मुलापासून धोका आहे ना, सोडून दे. दूर ढकललं देवकीला, बहिणीला, आणि बहिणीच्या हातातून ती ओढून घेतली मुलगी. कंस ज्या शिळेवर आतापर्यंत 6 बालक मारले होते, त्या शिळेवर मारण्यासाठी तो दुष्ट कंस त्या मुलीला घेऊन गेला. घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गरगर 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 फिरवली मुलगी आणि दगडावर आपटून मारणार, त्याच वेळेला हातातून निसटली. आकाशात जाऊन सांगितलं तिने, आकाशात, अरे मूर्ख कंसा, मला मारतोस? पण एक लक्षात ठेव, मी आजपर्यंत कोणाच्या हातात नाही सापडले. माया म्हणतात मला, माया. आणि मी जन्मायच्या आधी तो काळ रूपानं तुला मारणारा तो नारायण भगवंत त्यानं अवतार धारण केलाय. हो, तुझ लागी वधी उपजला मज आधी. माझ्याही अगोदर तो जन्माला आलेला आहे आणि वाढतोय गोकुळामध्ये. तेव्हापासून निसटली ती, हातातून गेली, वीज चमकावी तशी निसटून आकाशामध्ये दिसेनाशी झाली. इकडं कंसाला बेचैन झालाय. कंस ज्या वेळेला त्या मायेनं सांगितलं त्यावेळेपासून बेचैन झाला. आणि वसुदेव देवकी अजूनही कारागृहामध्ये आहेत, अजूनही कारागृहामध्ये. विचार करा, ज्या आईनं आपल्या हातानं 6 बालक आपल्या डोळ्यासमोर मरताना पाहिले, देव कोणाच्याही पोटी जन्म नाही घेत. देव कोणाच्याही पोटी नाही जन्म घेत, एवढं सोपं नाही. 6 बाळ आपल्या स्वतःच्या भावानं मारले. 7वा गर्भपात झाला आणि 8वा बाळ जन्मलेला आपल्या हातानं दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्याच्या घरात ठेवण्यासाठी दिला. त्याला देवकी म्हणायचं, माहिती त्याला देवकी. आणि बाप त्याला म्हणायचं बाप, ज्यानं स्वतःच्या हातानं नेऊन दिले कंसाच्या हातात आपले लेकरं मारण्यासाठी, वाढवण्यासाठी नाही. आजकाल आपण वाढवण्यासाठी लेकरं ठेवतो, आपले हॉस्टेलला, कॉलेजला, शाळा कॉलेजला पाठवतो, पुण्या मुंबईला. पण ज्यानं मारण्यासाठी लेकरं नेऊन दिले त्याला वसुदेव म्हणतात. आणि त्या वसुदेवानं 8वा मुलगा झालेला, 8वा मुलगा डोक्यावर घेऊन टोपल्यात त्या भर पावसामध्ये तो जगाचा बाप गोकुळात नेऊन ठेवला होता. जगाचा बाप. काल धावत्या ओघामध्ये सांगता आली नाही ही कथा, कारण तुमचं लक्ष सगळं ते बाळावरच होतं. काय अवस्था असेल वसुदेवाच्या मनाची, एक विचार करा. आपल्या डोळ्या देखत लेकरं मरताना पाहिले 6, एक 7वा गर्भपात झाला आणि 8वं लेकरू आपलं दुसऱ्याच्या घरामध्ये नेऊन सोडलं, दुसऱ्याच्या घरामध्ये. बाप, आपण म्हणतो नेहमी आईला जास्त माया असते, बाप दगडाच्या काळजाचा असतो म्हणतात, पण नाही माय. एक लक्षात ठेवा, तुम्ही दिवा पाहिलाय, दिवा इथं लाव, तुम्ही आता हातामध्ये आणता दिवा, त्या दिव्याची फक्त वात जळताना दिसते तुम्हाला, वात. पण ती वात जळत असताना बाबा तो दिवा किती तापलाय हे कोणीच पाहत नाही. त्या वातीचा उजेड दिसतो, पण तो तापलेला दिवा मात्र कोणालाच दिसत नाही. कधी त्या दिव्याला हात लावून पहा, तो किती तापलाय. ती वात म्हणजे, जळणारी वात म्हणजे आई असती आणि तापणारा दिवा म्हणजे बाप असतो. 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करते ती आई असते, पण जन्मभराच्या शिदोरीची सोय करतो तो बाप असतो. आजपर्यंत सगळ्या
साहित्यिकांनी, लेखकांनी, कवींनी फक्त आई लिहिली. आई आई कशी असते त्याच्याविषयी भरपूर लिहिलं आजपर्यंतच्या साहित्यिकांनी. आई काय असते? आई वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. मान्य आहे, मला सुद्धा मान्य आहे. महिला मंडळी माफ करा, तुम्हाला वाटेल मी महिलांच्या विरोधात बोलतोय, असं नाही. पण एकदा तुम्ही सुद्धा एका क्षणासाठी डोळे बंद करा आणि आपला बाप आठवा. आपला बाप तुम्हाला वाढवण्यासाठी, लहानाचं मोठं करण्यासाठी तुमच्या बापांनी काय खस्ता खाल्ल्यात एकदा डोळ्यासमोर चित्र आठवा. हो, तुम्हाला माहित आहे, कारण मुलीचं प्रेम बापाविषयी हे निस्वार्थ प्रेम असतं, निस्वार्थ प्रेम. आजपर्यंत फक्त जगाला साहित्यिकांनी आई दाखवली, पण बाप कधीच दाखवण्याचा प्रयत्न नाही केला. तो बाप मला आज तुमच्या समोर दाखवायचा आहे, बाकी माझा काही हेतू नाही. मी महिला मंडळींच्या बिलकुल विरोधात नाहीये. एकदा फक्त एका क्षणासाठी तो बाप आठवा डोळे बंद करून, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बापानं काय खस्ता खाल्ल्या. आई वडील बापाचं आणि मुलीचं प्रेम सांगत होतो मी. निस्वार्थ प्रेम असतं, निस्वार्थ. हो, आयुष्यभर कधी न रडणारा बाप त्यावेळेला रडतो ज्या वेळेला तुम्ही माहेर सोडून सासरी निघता. हो, हिमालय पर्वतासारखा बाप सुद्धा रडला, ज्याचं नावच पर्वत आहे. ती पार्वती जेव्हा नांदायला निघाली माय, त्यावेळेला हिमालय सुद्धा पहाड असलेला तो पर्वत सुद्धा रडला. त्याला बाप म्हणायचं, त्याला बाप म्हणायचं. वय झालेलं भरपूर बापाचं, थकलाय बाप, आता अंथरुणावर पडलाय. आता मरतो का मग मरतो माहित नाही. त्यावेळेला चारही मुलं जवळ बसतात बापाच्या, चारही मुलं, आणि आपल्या एकुलत्या एका मुलीची वाट पाहतो तो बाप. एकुलता एका मुलीची, कधी येईल माझी बाई. ती आली म्हणजे मी माझे प्राण सोडायला मोकळा. पण ती येत नाही लवकर. तो मरणाच्या दारात उभा असलेला बाप आपल्या चारही मुलांना विचारतो, अरे बाईला निरोप पाठवला का नाही, कधी येणार आहे? मुलं सांगतात, बाबा 1 तास झाला निरोप पाठवून, येईल आता एवढ्यात. अरे ती येईपर्यंत मी राहील असं वाटत नाही. माझं असं म्हणणं बिलकुल नाही की तुमच्या बरोबरीनं तिला माझ्या इस्टेटीचा वाटा द्या, माझं म्हणणं बिलकुल नाही. पण मला एक वचन द्या, मला एक वचन द्या पोरो. काय बाबा? मी मेल्याच्या नंतर माझ्या बाईची फक्त दिवाळी चुकवू नका, दिवाळी चुकवू नका. त्याला बाप म्हणायचं, त्याला बाप. किती खस्ता खातो तो बाप. आणि असा बाप आजपर्यंत कोणत्याही लेखकाने, कोणत्याही कवीने सांगितला नाही. मला त्याची फक्त खंत वाटते, त्याची खंत वाटते. जसा ढग, जसं आभाळ सगळ्यावर सारखी माया करतं, तसा तो बाप सगळ्यावर सारखी माया करतो. आई तरी एखाद्या वेळेला निवड करील की हा लहान मुलगा आहे, हा मोठा आहे, हा मला जास्त प्रिय, तो मला कमी प्रिय. पण बापाजवळ त्या ढगासारखी माया असते, ढगासारखी. हो, ढगानं कधी, आभाळानं कधी निवड नाही केली. हे गरीबाचं शेत आहे, हे श्रीमंताचं शेत आहे. श्रीमंताच्या शेतावर जास्त पाऊस पडो, गरीबाच्या शेतावर कमी पाऊस पडो. नाही, आभाळ कधीच निवड नाही करत, भेद नाही करत. बापाचं देखील तसंच आहे. 4 मुलं असो की 5 असो की 10 असो, त्याला सगळी मुलं सारखेच, सगळे सारखेच. हो, मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी. दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणा वाकला. घडी भर तो थांब गड्या, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापरा, उमगाया बापरा. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापरा, उमगाया बापरा. लई अवघड हाय गड्या. एवढं सोपं नाही बाप समजणं. हो, बाप समजणं एवढं सोपं नाही. त्यासाठी बाप व्हावं लागतं, बाप. ज्या वेळेला बाप होतो माणूस, त्याच वेळेला बापानं काय खस्ता खाल्ल्यात
हे लक्षात येतं माय बाप. त्या वसुदेवानं काळजावर दगड ठेवून आपल्या पोटचा गोळा नंदबाबाच्या घरी आणून ठेवला आणि ती माया उचलून गेला होता, उचलून नेली होती त्या वसुदेवानं. चला, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, आपण तिथं होतो. आनंदोत्सव साजरा केला सगळ्या गोकुळवासियांनी. मी प्रत्येक वेळेला सांगतो, कथा फक्त ग्रंथातली नाही, कथा ही तुमच्या आमच्या जीवनाची कथा आहे. मथुरेमध्ये देव जन्मले आणि गोकुळामध्ये प्रकट झाले. आनंदोत्सव साजरा झाला गोकुळामध्ये. मग गोकुळातच का आणि नंद बाबाच्या घरीच का? त्या यशोदेच्या आणि नंदाच्या घरीच का? आता येणाऱ्या महिला मंडळींसाठी विनंती आहे, ज्या मायमावल्या आता कथेला येतील त्यांनी कृपया व्यासपीठाकडे येऊ नका. आल्यावर फक्त आपल्या जागेवर बसा. इकडं व्यासपीठाकडे पूजा करण्यासाठी येऊ नका. पूजा करायला तुम्हाला इंटरवलमध्ये वेळ मिळेल ते 10 मिनिटं, किंवा कथा संपल्यावर मग पूजा करा. आता कोणी येऊ नका इकडं. हा, काय होतं मग, तुम्ही पूजा करायला आल्या की मग ते सगळे श्रोते मंडळी तुमच्याकडे पाहतात, मग ते सगळ्यांचं लक्ष विचलित होतं. त्याच्यामुळं प्रत्येकानं आल्यावर फक्त बसत चला. इंटरवलमध्ये मग पूजा करून घ्या. नंद बाबाच्या आणि यशोदामाईच्या घरीच देवानं जायचं का ठरवलं? गोकुळामध्येच का? गोकुळ या शब्दाचा दुसरा एक अर्थ सांगतो आहे का? गो नाम इंद्रिय. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे समूह. इंद्रियांचा समूह म्हणजेच गोकुळ. इंद्रियांचा समूह म्हणजे मग कोणता समूह? नाक, डोळे, कान, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि एक मन, असे मिळून 11 इंद्रियांचा समूह म्हणजे हे शरीर. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक मन, असे मिळून 11 इंद्रिय होतात. आणि ते सगळे इंद्रिय या शरीरामध्ये आहेत, म्हणून याला गोकुळ म्हटलेले. गोकुळ या शब्दाचा दुसरा अर्थ सांगतोय, ऐका. आणि या गोकुळामध्येच आता त्या गोकुळाचा अर्थ सांगितला. नंद आणि यशोदेचा अर्थ सांगतो ऐका. नंद बाबा म्हणजे ज्ञान आणि वैराग्य आहेत. नंद बाबा ज्ञान आणि वैराग्य आहे, आणि यशोदामाई म्हणजे मूर्तिमंत भक्ती आहे, भक्ती. नंद बाबा म्हणजे ज्ञान आणि वैराग्य, आणि यशोदा म्हणजे भक्ती. म्हणजेच या गोकुळ, या इंद्रियांचा समूह असलेल्या गोकुळामध्ये तुमच्या हृदयामध्ये जेव्हा भक्ती, ज्ञान आणि वैराग्य येतं, त्याच वेळेला भगवंताचं प्रागट्य तुमच्या हृदयामध्ये होतं. म्हणजेच कृष्णाचा जन्म होतो. कुठं होतो? तुमच्या आमच्या हृदयामध्येच. मी नेहमी म्हणतो, माणसाचं भजन करून चित्त, अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. आणि ते शुद्ध झालं की देव तुम्हाला शोधत येतो. भक्तीनं अंतःकरण शुद्ध व्हावं, आणि ते शुद्ध झालेलं अंतःकरण आपोआप समजतं. त्याला आपोआप सांगायची गरज नाही. तुमच्या शेतात आंब्याचं झाड आहे बाबा, प्रत्येकाचे आपण शेतकरी आहेत, सगळ्याच्या शेतात आंब्याचे झाड आहेत, पेरूचे झाड आहेत. मग आंब्याचे झाडाला आंबे लागले, मग ते आंबे परिपक्व झाले काही दिवसानंतर. मग त्यातले आंबे काय होतात? पाडाला येतात. पाडाला आपोआप पिवळे होतात, पिकायला लागतात. मग ते पाडाला आंबे आले की मग पोपटाला कोणी जाऊन सांगतं का? कोणी मेल करतं का? कॉल करतं का? की बाबा ये, आमच्या झाडाचे आंबे पाडाला आले, तू ये आणि खा. तो आपोआप येतो का नाही शोधत? तसंच आहे तुमचं आमचं अंतःकरण शुद्ध झालं, तो देव शोधत येतो तुम्हाला. देव शोधत येतो. तसंच मला वाटतं काल देखील सांगितलं, आपले चरण जे आहेत ते चरण आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन येतात, पण माणसाचं आचरण देवाला स्वतः आपल्यापर्यंत घेऊन येतं. मग जेव्हा माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं, चित्त शुद्ध होतो,
हृदयामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य येतं, त्यावेळेला तो स्वतः भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रगट होतो, जन्म घेतो आणि त्यावेळेला ही काया हीच पंढरी होऊन जाते. आत्मा हा नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंगा, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंगा, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. ज्या वेळेला तो भगवंत हृदयात येऊन राहतो, मग ही काया पंढरी होऊन जाते आणि आत्मा हा विठ्ठल होऊन जातो. अशा प्रकारे आपल्या हृदयामध्येच कृष्णाचा जन्म होतो. गोकुळ म्हणजे हे शरीर, नंद बाबा आणि यशोदा म्हणजे आपल्या हृदयामध्ये असणारे भक्तिज्ञान वैराग्य. आणि मग त्या वेळेला भक्तिज्ञान वैराग्य आलं की या गोकुळातच कृष्णाचा जन्म होतो. चला, नंद बाबाला अतिशय आनंद झाला. हो, लहान मुलं मुली, गवळणी, ते गवळी सगळेजण यायला निघाले. पण काही म्हातारे माणसं होते, ते म्हातारे माणसं म्हणले, त्या गोकुळातले म्हातारे झालेले गवळी म्हणले, नंदबाबाला एवढ्या म्हातार वयामध्ये, उतार वयामध्ये मुलगा झालाय, आम्हाला आधी चालता येईन, मग तो आनंद आम्हाला पाहायला जायचंय. कसं जायचं, आम्ही पायी जाऊ शकत नाही. नंद बाबाला जेव्हा काही लोक येऊन सांगितले, ते म्हातारे यायला तयार नाहीत. पालख्या पाठवल्या, पालख्या त्या म्हाताऱ्या माणसांना येण्यासाठी. काही तरुण मंडळी होते, तरुण मंडळी म्हणले, नंद बाबाला म्हातारपणी मुलगा झालाय, आम्ही असे एवढे काय सहजासहजी जाणारे लोक आहेत का, आम्हाला मानानं काहीतरी न्यायला म्हाताऱ्या माणसाला पालख्या पाठवल्या, म्हणले आमच्यासाठी दुसरी काहीतरी व्यवस्था करा. नंद बाबांनी घोडे पाठवले त्यांना बसण्यासाठी. हो, मग तिथं आल्याच्या नंतर सगळ्यांना खाण्याची, फराळाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था. म्हातारे माणसं म्हणले, आम्हाला चावायला दातं नाहीत आता. मग त्यांच्यासाठी बुढन को लापसी, लापसी 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 तुमच्याकडे माहिती आहे, ती लापसी दिली त्यांना. ज्यांना जे पाहिजे ते दिलं, जे पाहिजे ते. आणि नंद बाबानं दान दिलं. दान कशाचं दान दिलं असेल, आपण देतो ना दान, गहू ज्वारी, ते बी कोणती बाबा, थप्पी खाली उंदरानं हा पोते फाडलेले, ते गहू ज्वारी दान देतो आपण. पण नंद बाबानं रत्न दान दिले, रत्न. गायी दान दिल्या, गायी 2 लाख गायी दान दिल्या बाबा. किती? 2 लाख. तुम्ही म्हणाल नंदबाबानं 2 लाख गायी दान दिल्या, मग अशा नंदबाबाकडे एकूण गायी होत्या तरी किती? नंदबाबाकडे किती होत्या हे तरी मला माहित नाही, पण फक्त कृष्ण किती ओळख होता त्याचं वर्णन मात्र साधू संतांनी सांगितलं. नंदबाबाच्या एकूण गायीचं वर्णन कुठं मला तरी आजपर्यंत सापडलं नाही. पण कृष्णाच्या जवळ म्हणजे कृष्ण जेवढ्या वळायचा तेवढ्या गायीच 9 लाख होत्या. नामदेवराय एका गवळणीमध्ये सांगतात, गायी राखी तो 9 लाख, गायी राखून झिजली नख, यशोदे घराकडे चाल मला जेऊ घाल. त्या गवळणीमध्ये नामदेवराय म्हणतात, कृष्ण जितक्या गायी वळत होता त्या गायीची संख्या 9 लाख होती. 2 लाख गायी दान दिल्या नंदबाबांना, 2 लाख रत्न दान दिले. तिळांचे 7 ढीग. किती ढीग दिले दान? 7 ढीग. आपण देतो ना असं हातावर बसल तेवढा तिळगुळ देतो आणि तितक्यातच म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. 7 ढीग तिळांचे दान दिले. तिळांचे दानाचं पूर्वीपासूनच महत्व आहे. दानाचं दान केलं पाहिजे माणसानं. आपणही करतो ना. महाराज आले, महाराजाच्या दर्शनाला गेलं की हळूच अशी नोट काढतात बाबा, आणि ज्या वेळेला गर्दी एका दर्शनाला त्याच वेळेला येतात आणि त्यावेळेला अशी नोट घडी करून देतात. मला बऱ्याच वेळेस होत आहे असं. घरी गेल्यावर मी पाहतो, मग ती अशी बॅग मधून नोटा काढल्या, मग त्याच्यात एका बाजूनं दिसती 20ची आणि एका बाजूनं दिसती 10ची.
मग महाराजांना ती चालवायची कुठं? महाराजांना चालवायची कुठं? कोणता दुकानदार घेईना. मग मी एकदा अशीच नोट घेऊन गेलो पंढरपूरला. मग तिथं झाली माझ्या गुरुची भेट. गुरुला ती मी दिली 20ची, एकीकून दिसायली, एकीकून 10ची. ज्या बाजूनं 20ची होती ती 20ची नोट अशी मी 20च्या बाजूनं धरली आणि अशी गुरुच्या समोर ताट होतं ठेवलेलं आणि तिथं त्या ताटामध्ये ठेवली. गुरुजींनी अशी घेतली ना अशी टाकली. पाहिली पण नाही. गुरुजींना अशी खिशात टाकली आणि लगेच दुसऱ्या खिशातून मला अशी 200ची काढून दिली. किती? 200ची. मी नको म्हणलं, गुरुजी नको, मला नको गुरुजी. अरे राहू दे म्हणजे, राहू दे. मला वाटलं चला गुरुजीचा प्रसाद आहे. पण नंतर असं मला राहून वाटायला लागलं मी फसवलं गुरुजीला. मी फसवलं. असं फसवायला नाही पाहिजे. गुरुला फसवायला पाहिजे का? नाही. मलाच लाज वाटली आणि संध्याकाळच्या वेळेला मी गुरुजी जवळ गेलो. म्हणलं गुरुजी तिची नोट दिली होती ना. अरे राहू दे रे, माहिती आहे मला 20 रुपये दिले तू, राहू दे. नाही गुरुजी 20 नाही दिले. अरे बस शांत बस. नाही गुरुजी 20 नाही दिले, ती मी 10 दिले. 10 दिले की 20 दिले? म्हणलं गुरुजी ती नोट फाटलेली चिटकिली होती. म्हणजे मी दिलेली पाहाय बरं. काढली तर ती एका बाजूनं 100ची होती आणि दुसऱ्या बाजूनं 200ची होती. म्हणजे तेरी भी चूप मेरी भी चूप. असे लोक दान करायला लागले. म्हणजे तू तरी कुठं चालवणार ती 10ची आणि 20ची? अर्धाली एक तुकडा 20चा आणि एक तुकडा 10चा. आणि मग तू बी कुठं चालवणार नाही आणि मी पण कुठं जाऊ चालवायला? कारण महाराज लोकांना कुठं खर्चायची गरजच नाही ना. त्याच्यामुळं तू माझ्याजवळ चालवली, मी तुझ्या जवळ चालवली. आपण दान करतो पण इतके दानी असतो. घरून निघतो तीर्थयात्रेला, पण काशीला जायचं म्हटलं की बाबा इतकी चिल्लर घरूनच नेतो तिथं दान करण्यासाठी. आपण इतके तर दानशूर असतो. हो, इतके दानशूर असतो आपण. चला दान केलं पाहिजे माणसानं, म्हणून दान केलं पाहिजे. दानाचं महत्व सांगताना, हो दानाचं महत्व सांगताना वर्णन सांगितलं. कालेन स्नान शौचाभ्यां संस्कारे तपसेच्छया शुद्ध्यन्ति दाने संतुष्ट्या द्रव्यात्म आत्मविद्या. दानाचं महत्व सांगताना शास्त्रकार म्हणतात दान केलं पाहिजे. जसं पाणी वाहत राहिलं की पाणी आपोआप शुद्ध राहतं. पाणी जर वाहत राहिलं तर ते आपोआप शुद्ध राहतं. नाहीतर एका जागी जर साचून राहिलं तर आपल्याला माहित आहे साचलेल्या पाण्यामध्ये लगेच घाण तयार होते, शेवाळ तयार होतं. मग बेडक्या, आळ्या, किडे, बरोबर. पाणी वाहत राहिलं पाहिजे. असं म्हणतात गंगा बहती भली और साधू चलता भला. गंगा वाहत राहिली पाहिजे. पाणी वाहत राहिलं तरच ते शुद्ध राहतं. स्नान केलं माणसानं तर शरीर शुद्ध राहतं. स्नानानं शरीर शुद्ध. धूत राहिलं तर कपडा शुद्ध राहतो, कपडा स्वच्छ राहतो धूत राहण्यानं. संस्कार केल्यामुळं गर्भ शुद्ध होतो. तपामुळं इंद्रिय शुद्ध होतात. यज्ञामुळं ब्राह्मण शुद्ध राहतो. समाधानामुळं द्रव्य शुद्ध राहतं. आणि दानामुळं धन आणि धान्याची शुद्धी होते. धन आणि धान्याची शुद्धी म्हणजे धनाची शुद्धी ही केवळ आणि केवळ दान केल्यामुळेच होते. धन शुद्ध होण्यासाठी फक्त दान हा एकमेव मार्ग आहे. म्हणून माणसानं दान केलं पाहिजे. आणि दान कुठं केलं पाहिजे तर अशा भगवंताच्या कार्यामध्ये दान केलं पाहिजे. भगवंताच्या कार्यामध्ये गोरगरिबाला दान केलं पाहिजे. भुकेल्याला अन्न दिलं पाहिजे. त्याच्यासाठी विशिष्ट मुहूर्त लागत नाही. थंडीच्या दिवसामध्ये रस्त्याने एखादा भिकारी जर चाललेला दिसला तुम्हाला थंडीमध्ये कुडकुडत, त्याच्या अंगावर शर्ट नाही, स्वेटर नाही, त्याला एखाद्या वेळेस 500 रुपयाचं नवीन स्वेटर घेऊन द्या. तुम्हाला देव तिथं भेटते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अनवाणी पायानं चाललेला एखादा भिकारी वाटसरू दिसला तर त्याला एखाद्या बाजारातून 100 रुपयाची चप्पल घेऊन द्या. देव तिथं भेटतो. एखाद्या गरीब विद्यार्थ्याला 1 डझनभर वह्या पेना घेऊन द्या. देव तिथं भेटतो. दान तिथं करा. दान तिथं करा. चला दानासाठी हे जे मी सांगितलं अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदान. त्या अन्नदानासाठी पात्रता पाहायची नाही कधीच. काय सांगतोय महिला मंडळी लक्ष द्या.
अन्नदान करण्यासाठी पात्रता नाही पाहायची, गरीब श्रीमंत भेद नाही पाहायचा. ज्याला भूक लागलेली आहे, ज्याला तहान लागलेली आहे त्याला अन्न द्या, तिथं पात्रता नाही पाहायची. पण ज्या वेळेला तुम्ही धन दान देता, धन काही द्रव्य दान देता, त्यावेळेला मात्र त्याची पात्रता पाहत चला. आजकाल लोकांचा व्यवसाय झालाय भीक मागणं. भीक मागणं हा लोकांचा व्यवसाय बनत चाललाय. म्हणून या भीक मागण्याच्या वृत्तीवर आळा घालण्यासाठी मध्य प्रदेश सरकारनं एक निर्णय घेतलाय. आता 1 जानेवारी पासून भोपाळ, त्यांची राजधानी भोपाळ शहर हे भिकारी मुक्त करण्याचा निर्णय त्या MP सरकारनं घेतलाय. मध्य प्रदेशमध्ये भोपाळमध्ये गेल्यावर तुम्हाला आज एकही भिकारी दिसणार नाही. जर दिसला तर लगेच पोलीस उचलून घेऊन जाऊन त्याला बंद करून टाकतील. आणि जर कोणी त्याला भीक देताना जरी दिसला तरी त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होईल. भीक देणं सुद्धा बंद आणि भीक मागणं सुद्धा बंद. का ही वेळ का आली? तर अशा भीक मागण्याच्या वृत्तीला आळा घालण्यासाठी लोकांनी व्यवसाय सुरू केला. आजकाल भीक मागणं, चांगले धडधाकट भिकारी बनून आजकाल दारात यायला लागलेत. धर्म करा. लोकांनी भिकेला नाव धर्म ठेवलं. भिकेला नाव आजकाल लोकांनी धर्म ठेवलंय. म्हणून तुमच्याकडून सकाळी एवढे गहू घेऊन जातात नाही, डाळ घेऊन जातात, ज्वारी घेऊन जातात, तांदूळ घेऊन जातात, इथून नेतात आणि इथं नळदुर्गला गेलं की दुकानावर विकतात आणि त्याच पैशाने दुपारी दारू पितात. लोकांचा व्यवसाय झालाय हाच. म्हणून बाकीचे दान करताना तुम्ही त्याची पात्रता पहा. पात्र व्यक्तीलाच दान द्या. पण अन्नदान करताना मात्र कधीही कोणतीच अट सांगितली नाही. भुकेल्याला अन्न द्या. चला, कृष्णाचा जन्म झाला. कृष्णाचा मी काल सांगितलं, तिथी वारासहित सगळं सांगितलं. काय तिथी होती? तिथी काय होती? कृष्ण कधी जन्मले? हा, बरोबर, श्रावण कृष्णाष्टमी. त्यालाच आपण काय म्हणतो? गोकुळाष्टमी. बरोबर, गोकुळाष्टमी म्हणतो. रामनवमी, रामाच्या जन्माला रामनवमी म्हणतो आपण, कृष्णाच्या जन्माला गोकुळाष्टमी म्हणतो. अशा चैत्र कृष्णाष्टमीला कृष्णाचा जन्म झाला. रात्रीलाच जन्म झाला. रात्रीला खूप चिंतन आहे. खूप एका गोष्टीवर जर बोलायचं झालं तर अख्खा दिवस पुरणार नाही, अशी ही भागवत कथा आहे. रात्रीलाच का जन्म झाला? कृष्णाचा अवतार द्वापार युगामध्ये झाला. द्वापार युगामध्ये. आणि त्याच्या अगोदर रामाचा अवतार झाला होता. रामाचा अवतार, राम प्रभूनं जेव्हा अवतार धारण केला त्यावेळेला रामाचा जन्म किती वाजता? दुपारी बरोबर 12 वाजता, माध्यानीच्या वेळेला. माध्यानासी दिनकर थांबला असे पळभर. बरोबर भर दुपारच्या वेळेला राम प्रभूनं अवतार धारण केला आणि अयोध्येतल्या लोकांना एवढा आनंद झाला होता. असं म्हणतात सूर्य सुद्धा तो आनंद पाहण्यासाठी थांबला. आणि किती दिवस थांबला? 1 महिना थांबला. 1 महिना सूर्य जाग्यावर थांबला होता. असं सांगितलं तर आजच्या विज्ञानवादी लोकांना खोटं वाटतं बाबा. म्हणून असं सांगावं लागतं की आनंदाच्या भरामध्ये 1 महिना कधी निघून गेला कळालंच नाही, असं सांगावं लागतं आजकाल. पण 1 महिना सूर्य जाग्यावर थांबला होता. का थांबला होता? कारण रामाचा अवतार हा सूर्यवंशामध्ये, रामाचं कुळ हे सूर्यवंशाचं, इक्ष्वाकू कुळ म्हणजे, आणि आपल्या कुळात भगवंतानं अवतार धारण केला म्हणून सूर्य जाग्यावर 1 महिना थांबला. आणि सूर्याचं मोठेपणा वाटला सूर्याला. पण जोपर्यंत सूर्य पुढं सरकत नाही तोपर्यंत रात्र होणार नाही, चंद्राला दर्शन मिळणार नाही रामाचं. म्हणून मग चंद्र रुसून बसला. एकतर देवानं त्याच्या कुळात जन्म घेतला आणि पुढे बी जाईना झालंय ते मला उगवता येईना. जोपर्यंत सूर्य पुढं सरकत नाही तोपर्यंत चंद्राला दर्शन नाही. मग चंद्र रुसून बसला. त्यावेळेला रामप्रभूनं विचारलं, देवानं विचारलं, अरे का रुसलास चंद्रा? त्यावेळेला चंद्र म्हणला, देवा तुम्ही एक तर त्याच्या घराण्यात जन्म घेतला आणि बरं घेतला तर घेतला 1 महिना जन्मल्याबरोबर दुपारच्या वेळेला त्याला दर्शन दिलं, माझा नंबरच लागला नाही. म्हणले रुसू नको, तुझा रुसवा काढण्यासाठी जन्मलो जरी त्याच्या कुळात असलो तरी तुझं नाव माझ्या नावासमोर लावतो. म्हणून रामानं चंद्राचं नाव लावून घेतलं आपल्या नावासमोर. जन्मले जरी सूर्याच्या कुळात तरी रामाच्या नावापुढं रामचंद्र म्हणतो आपण, चंद्राचं नाव लावलं. ते म्हणले नाही, आपल्याला नुसतं नाव लावल्यावर समाधान नाही, मग काय करू? म्हणले नाव तर लावलं ठीक आहे, पण एकदा माझ्या कुळामध्ये अवतार घ्या.
चंद्रवंशामध्ये अवतार. म्हणले ठीक आहे अवतार घेतो पुढच्या अवताराच्या वेळेला. म्हणून कृष्णाचा अवतार रात्रीच्या वेळेला चंद्रवंशामध्ये म्हणजेच यादव कुळामध्ये सुंदर रूप धारण केलेलं आहे. सुंदर रूप. अष्टमीच्या दिवशी मथुरेमध्ये देवाचा जन्म. नवमीच्या दिवशी गोकुळातल्या लोकांना कळालं आणि गोकुळामध्ये उत्सव झाला. नवमीच्या दिवशी दशमीचा दिवस मध्ये गेला. दशमीचा आणि दशमी झाल्यावर काय येते बाबा? एकादशी. आणि एकादशीच्या दिवशी एक गोसावी गळ्यामध्ये मुंडक्याची माळ. तुमच्याकडं ते मसनजोगी येतात का नाही अजून? आताही येतात का नाही? बऱ्याच भागातले बंद झाले. तसा एक मसनजोग्याचा अवतार धारण केलेला गोसावी आला आणि त्या गोसावीनं नंदबाबाच्या दारात आवाज दिले, भिक्षाम देही यशोदे. गोसाव्याला भिक्षा घेऊन ये. कोण होता तो? नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, आके अलख जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ। जोगी जोगी रे देखो नगरी में जोगी आया, जोगी रे देखो नगरी में जोगी आया, जोगीरा 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 जोगीरा। भोले हो भोले टूटा दिल टूटा मेरे यार से मिला दे, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, कि आके अलख जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ। त्या यशोदेच्या अंगणामध्ये आपले आराध्य, मी सांगलं नाही त्या दिवशी, शंकरजी रात्रंदिवस ज्याचं भजन करतात ते नारायण भगवंत, आणि नारायण भगवंत रात्रंदिवस ज्याची भक्ती करतात, सेवा करतात ते भगवान शंकर आहेत. दोघही एकमेकाचे आराध्य आहेत दोघही. आणि शंकराला जेव्हा कळालं गोकुळामध्ये विष्णू परमात्म्यानं गोड अवतार धारण केलाय कृष्ण रूपानं नंदबाबाच्या घरी, शंकरजीला वाटलं जगाच्या कल्याणासाठी माझ्या देवानं एवढा गोड अवतार धारण केलाय, आपण देखील त्याच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे. मग भगवान शंकरानं अवतार धारण केला एका मसनजोग्याचा. दाढी जटा वाढलेल्या आणि दाढी जटा वाढवून अंगाला राख लावून भस्म लावून गळ्यात मुंडक्याची मुंडमाळा घालून भगवान शंकर यशोदेच्या अंगणामध्ये भिक्षा मागण्यासाठी आलेले. त्याचं वर्णन सूरदासजी आपल्या भजनातून करतात. हे अंग विभूत गले रुंड माला, अंग विभूत गले रुंड माला, शेष नाग लिपटायो, बातों तिलक और भाल चंद्रमा, घर घर अलग जगायो, अंग विभूत गले रुंड माला, शेष नाग लिपटाए, बातों तिलक और भाल चंद्रमा, घर घर अलग जगाए, घर अलग जगाए, घर घर अलग जगाए। नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, आके अलग जगाया, सबसे
बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 भोलेनाथ। नगर में जोगी आया आके अलख जगाया। थोडासा पीस, वाद्याची आवाज थोडीशी कमी ठेवा, गायकांची आवाज थोडीशी जास्त ठेवा, मला बेस द्या। भगवान शंकरांनी वेश धारण केला मसनजोग्याचा आणि गोसाव्याचं रूप धारण करून भिक्षाम देही दारामध्ये पाहिलं गोसाव्याला आणि यशोदेनं हातात ताट घेतलं दान धर्म करण्यासाठी। आपण ताट शोधतो दान देण्यासाठी, पण केवढं ताट शोधतो? घरातलं लहानातलं लहान ताट। दारामध्ये भिक्षुक आला की लहान ताट कोणतं आहे ते पाहतो। यशोदेनं मोठं ताट पाहिलं आणि तेही सोन्याचं ताट पाहिलं, सोन्याचं। बाळाला कडेवर घेतलं, निघाली, पण कडेवर घेतलेलं बाळ तिनं परत पाळण्यात नेऊन ठेवलं। कशामुळं? दारातला ते भिक्षुक तो आलेला गोसावी पाहिला, त्याच्या दाढी जटा पाहिल्या, तिला माहित होतं दाढी जटा जर आपल्या बाळानं पाहिल्या, आज तिसरा दिवस आहे म्हणली याला जन्मून, आणि बाळानं जर या गोसाव्याकडे पाहिलं तर आपलं बाळ नक्कीच भिणार याला। आणि तुम्ही पहा लेकरं आजही, बाबा लेकरं जर सगळ्यात जास्त कोणाला भीत असतील तर दाढीवाल्याला भीतात। प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला आता मी कोण्या गावात गेलो की मग ते चला बाबा आमच्या घरला चला, कोणती आजी म्हणायची बापू चल ना माझ्या घरला, दूध करते चहा करते। मग ते घरला गेलं, आधी दाढी होती मला एवढाली, आणि ते घरी गेलं की ते घरातले लेकरं पाहून रडायचे, मला पाहिलं की रडायचे। मग त्या घरच्या महिला मंडळी हाकलून लावायच्या मला, जा रे बाबा तू या महाराजाकडे पाहिलं की लेकरं लढाय। तेव्हापासून दाढीच ठेवणं बंद केलं। दाढीवाल्याला भेटतात, दाढीवा हाकलून लावायच्या मागं लागल्या म्हाताऱ्या, मला ते चहा सुद्धा पाजवू नको, उपासमार व्हायची वेळ आली म्हणून दाढीच नको म्हणलं। एक तर दाढीवाल्याला लेकरं भेटतात, आणि दुसरं म्हणजे कोणाला भेटतात? डॉक्टरला। पहा तुम्ही आताही एखाद्या लेकराला म्हणा, ए बाग रडू नको, शांत बस, शाळेत जातो का नाही, नाही तर बोलवतो डॉक्टरला, बोलवू का डॉक्टरला, देते बघ ते इंजेक्शन देते म्हणलं की नका नका नका, इंजेक्शन म्हणलं की भीते। बरोबर, दोनच गोष्टीला लेकरं भीतात। त्याच्यामुळं मग मी तेव्हापासून ते नकोच म्हणलं, गोसाव्यासारखं राहणंच नको। यशोदेनं विचार केला, याचा विचित्र अवतार, भस्म लावलेला अंगाला, दाढी जटा वाढलेल्या, गळ्यात ते मुंडक्याची माळ, एवढा विचित्र अवतार नाही तर मसनजोग्याचा विचित्र अवतार होताच तसा। लहान असायचो आम्ही तेव्हा ते गल्लीमध्ये मसनजोगी यायचा, तेव्हा आमची आजी सांगायची चला रे मसनजोगी आला, चला वा घरात, आणि आम्ही पळत जाऊन घरात लपायचो। एवढे विचित्र भयंकर दिसायचे ते मसनजोगी। यशोदेला वाटलं या मसनजोग्याला जर पाहिलं माझ्या लेकरानं तर भ्यायचंय, पाळण्यात टाकलं आणि पुन्हा झोपी घातलं त्याला। आणि यशोदेनं हातामध्ये सोन्याचं ताट घेऊन त्याच्यात हिरे माणिक मोती टाकले आणि त्याला वाढण्यासाठी आली। दारात आल्यावर भगवान शंकरांनी यशोदेला सांगितलं, यशोदामाई काय दान देतेस? तिनं सांगितलं, बाबा हिऱ्या मोत्याचं दान देते, सोने माणिक मोती सगळं काही आहे। माई मला हे दान नाही पाहिजे। मग काय पाहिजे बाबा? माई मला तुझ्या बाळाचं दर्शन करायचंय। बाळाचं दर्शन म्हणल्याबरोबर ते ताट असं बाजूला, चल निघ म्हणले, निघ, तर 9 सयासानं पोरग झालंय मला आणि तुला पाहून भेईल ना ते, चल निघ। 2-4 गवळ्याला सांगितलं याला सोडून या म्हणे गेट पर्यंत, दरवाजापर्यंत सोडलं, गोसाव्याला हाकलून दिलं, हाकलून। भगवान शंकर पार्वती आई साहेबाला कथा सांगतात, मला हाकलून लावलं तिथून, पण नाराज झालेले भगवान शंकर लगेच निघून नाही गेले कैलासावर, गावाच्या बाहेर यमुनेच्या काठावर एका झाडाखाली येऊन बसले आणि विचार करू लागले, आता मला कृष्णालाच तर भेटायचंय, पण कसं भेटायचं? यशोदा तर माझी भेट होऊ देणार नाही वाटायला। भक्ताच्या मनातली तळमळ भगवंताला कळते, तळमळ कळाली भगवान कृष्णाला पाळण्यामध्ये, आणि पाळण्यामध्येच असा जोरात रडायला सुरुवात केली रवी महाराज। त्यानं जोरात रडतोय कोण?
ते यशोदेचं बाळ कृष्ण, अजून नाव नाही ठेवलं, काल ठेवलं, पण आता नाव ठेवायची कथा सांगतो मी तुम्हाला. कृष्ण रडतोय अर्धा तास. ए कोणाचा पोरगा आहे रे ते रडायचं? कोणाचं पोर? बर. यशोदा माई म्हणते आतापर्यंत तर चांगलं शांत झोपलं होतं, पण एकाएकी रडायला कसं काय लागलं? रोहिणी आई, रोहिणीनं तिचा बलराम झोपी घातला आणि ती पण येऊन त्या बाळाला सांभाळू लागली यशोदेच्या, पण ते काही शांत बसायचं नाव घेईना. घराच्या भोवतालच्या सगळ्या गवळणी जमा झाल्या. यशोदे, अगं तुला लेकरू सांभाळता येत नाही, अजून बाळ सांभाळायची अक्कल नाही, दे माझ्याकडं, दे माझ्याकडं. सगळ्या गवळणी शांत बसवण्याचा प्रयत्न करतायत, पण ते काही शांत बसना. यशोदा माईनं पाळण्यात टाकलं आणि अंगाई गाऊ लागली. अंगाई अंगाई. माझं रडतं बाळ ताना त्याच्या गाती गोड गाणे पाळण्यात घालून गाते अंगाई ग, पाळण्यात घालून गाते अंगाई ग. हा हो हो यशोदा माई ग, हा हो टाळी वाजवायची नाही सगळ्यांनी. यशोदा माई ग. पाठीमागचे पोरं टाळी वाजवायची सगळ्यांनी. पाठीमागा माय मावल्या महिला मंडळी. माझं रडतं बाळ ताना, माझं रडतं बाळ ताना, त्याला गाते गोड गाणं. पाळण्यात घालून गाते अंगाई, पाळण्यात घालून गाते अंगाई. आ हो ला 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 यशोदा माई, यशोदा माई माझं बाळकान त्याला गात गोड गाणे, माझं रडतं बाळकान त्याला गात गोड गाणे. पाळण्यात घालून गाते अंगाई ग, पाळण्यात घालून गाते अंगाई ग. यशोदा माई, महिला मंडळीची अंगाई गीतं तुम्हाला जर ऐकायची असतील बाबा, तर त्या वेळेला ऐकायची मजा असते ज्या वेळेला गावातले सगळे लोक शेताला, कामधंद्याला, बाजाराला गेलेले आहेत आणि दुपारच्या वेळेला गल्ली सामसूम असते. घरामधले सगळे माणसं कुठेतरी बाहेर कामाधंद्यानिमित्त गेलेले आहेत आणि त्या वेळेला मग त्या महिला मंडळी अंगाई गीत गातात. बाळाला पाळण्यात टाकायचं आणि मग त्यांच्या अंगाई गीत सुरू होतात. कुठून सुरू होतात? कुत्र्या मांजरापासून सुरू होतात. बरोबर का नाही अजय? कुत्र्या मांजरापासून सुरू होतात आणि थांबतात कुठं जाऊन? माहेरात. महिला मंडळीचं तसं असते, खातात इथलं आणि गातात माहेरातलं. खायचं नवऱ्याच्या घरचं आणि गायचं भावाचं. माझा ग भाऊराया आंब्याच्या झाडाखाली हातबट्टीची दारू काढी, कोण मेल्यानं केली माय काढी, आली पोलिसाची गाडी. सुरूच महिला मंडळीचे गाणे. आणि बाळायला, लेकरायला सांभाळा महिला मंडळीने. पुरुष मंडळीनं सांभाळायचा काय अनुभव. पागल होतात पागल पुरुष मंडळी लेकरं सांभाळायचे म्हटलं की. हो, माझा एक मित्र नोकरीला लागला, त्याची नाईट शिफ्ट आणि बायको पण नोकरीला, तिची डे. पुण्याला राहतात. त्यांना झाला एक मुलगा. लेकराच्या म्हणजे त्या बाळाला सांभाळण्यापायी माणसं कसे वेडे होतात, माणसं कसे वेडे होतात ते सांगायला. रात्रीच्या वेळेला ते नोकरीला जायचा आणि दिवसाच्या वेळेमध्ये बायको नोकरी करायची बाबा. मग पुण्याला जाणं झालं एका दिवशी त्याच्या घरी. दिवसा बसलो, अक्षरशः त्या लेकरानं त्याला पागल करून टाकलं, वेडा झाला तो. आणि सायंकाळची 4 वाजताची वेळ. आता त्याची बायको येणार होती नोकरी, तिची ड्युटी संपल्याच्या नंतर.
म्हणजे खांद्यावर लेकराला घेतलं आणि त्याला शांत बसवायचा प्रयत्न करायला येते, ते काही शांत बसना. बाळा आता शांत बस म्हणते, मोका बस रे, आई येते आता, आपली मम्मी येते. त्याला म्हणलं आपली मम्मी म्हणजे कोणाची मम्मी? वेड झालं ते अक्षरशः. आपली म्हणजे तुझी मम्मी का रे? नाही म्हणला बाळाची मम्मी, माझी बायको. लोक असे वेडे होतात. काही केल्या शांत बसेना. त्यावेळेला गल्लीतल्या सगळ्या बायका जमा झाल्या, सगळ्या बायका, आणि त्या म्हणल्या यशोदे आज 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, अगं सगळ्या गावातल्या बायका येत आहेत पाहण्यासाठी. सगळ्या गावातल्या गोकुळातल्या सगळ्या गवळणी येऊन गेल्या, आणि बाळाला सगळ्यांनी पाहणं काही चांगलं नसतं. तुला बाळाला सांभाळण्याचं अजून कळत नाही, साधं काजळ सुद्धा लावत नाहीयेस तू. मग याला नजर झाली असेल, नजर काय म्हणतात तुमच्याकडं, दृष्ट झाली असेल. नजर लागल्यावर बाबा म्हणतात दगडही फुटतो. मग हे तर बाळ आहे त्याच्यामुळे रडत असेल, मग याची नजर काढायची म्हणले. नजर यशोदामाई नजर काढते कशी? माझ्या कान्हाला लागली कुणाची नजर, माझ्या बाळाला लागली कुणाची नजर. दृष्ट काढी ते बाई मी उत्तरू पदे, दृष्ट काढी ते बाई मी उत्तरी 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 पदे. ओ ये रे लांडग्या गारे गारे तू कोल्या, ये रे लांडग्या जारे जारे तू कोल्या, ये रे लांडग्या गारे तू कोल्या. वेड जाऊन पारे माझ्या बाळाला, वेड जाऊन पारे माझ्या बाळाला, माझ्या कृष्णाला लागली कुणाची नजर, माझ्या बाळाला लागली कुणाची नजर. दृष्टे काढी ते बाई मी उतरू पदरी, दृष्टे काढी ते बाई मी उतरू पदरी, दृष्टे काढी ते बाई मी उतरू पदरी. सगळ्या गवळणींनी मिळून कृष्णाला लागलेली नजर दृष्ट काढायचं ठरवलं. वेगवेगळींना वेगवेगळे प्रयोग माहीत. एक गवळण आली, ती म्हणली मला नजर उतरवता येते. महिला मंडळीचा फार हातखंडा असतो त्याच्यामध्ये. मिरच्यात घेतल्या तिनं मिरच्या, आणि अशा त्या अंगावरून त्याच्या अशा उतरवल्या आणि कुठं टाकल्या, आणि ठसका झाला तर दृष्ट उतरली नाही, आणि ठसका नाही लागला तर सगळ्या गल्लीनं ठसका झाला. मी तिथंच होतो. एक म्हणली दगड आणा ग दगड. एवढा दगड घेतला, असा डोक्यावरून फिरवला. दगडानं मी काढतात की माय? तुमच्याकडं नाही, आमच्याकडं असा दगड उतरवायचा आणि त्याच्यावर थुकायचं. हा ते दगड फुटते म्हणे. झाडू, घरातला झाडू घेतला, झाडूनं उतरवली. गाईच्या शेपटीनं नजर उतरवतात म्हणे, गाईच्या शेपटीनं. पण याला नजर झालीच नव्हती ना, दृष्ट झालीच नव्हती. रडते. मग 2 गवळ्याला पाठवलं, जा रे गावामध्ये कोणी नजर उतरवणार आहे का पहा. एक जण म्हणला ते आताच गोसावी आला होता, गोसाव्याला सगळे येते म्हणे, जा पहा ते गोसावी कुठे. ते 2 गवळी सगळ्या गावात आवाज देत फिरू लागले, हाय क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला बाबा, हाय क्या कोई बच्चे की नजर उतारने वाला बाबा. ते गावाच्या पलीकडे यमुनेच्या काठावर तो गोसावी दिसला आणि पळत गेले त्याच्याजवळ. बाबा कोण आहेत तुम्ही? म्हणले मी साधू आहे. कुठून आलात? अरे म्हणले हिमालयामधून आलो. काय करता? म्हणले तप करतो. असं का विचार? तुम्हाला लहान बाळाची नजर उतरवता येते का? दृष्ट काढता येते का? म्हणले आपला हातखंडा आहे त्याच्यामध्ये, तेच तर शिकलो मी. चला बस. त्यांनी त्या बाबासोबत, त्या गवळ्यांसोबत भगवान शंकर आले, आणि भगवान शंकरांनी ओळखलं आपल्या देवानं काहीतरी लीला चालू केली आहे.
दारासमोर गर्दी जमली होती, कारण परवा दिवशी जन्मलेलं यशोदेचं बाळ मागच्या 3 तासापासून सारखं रडते. सगळी गर्दी, रस्ता नाहीये घरामध्ये जायला. शंकरजी म्हणतात मला त्या 2 गवळ्यांनी असं एकानं इकडून दोन्ही दंडाला धरलं आणि जसं का उचलूनच गर्दीतून पुढे न्यायला लागले. चलो हटो, बच्चे की नजर उतारने वाले बाबा है, चलो हटो, बाजू हटो. सगळी गर्दी सारत जेव्हा मी नंद बाबाच्या वाड्यामध्ये पोहोचलो, मला एक बसायला आसन दिलं आणि मधल्या खोलीमधून यशोदामाई हातामध्ये आपल्या बाळाला घेऊन आली. बाळाला घेऊन आल्यावर मी डोळे भरून त्या यशोदामाईच्या हातातल्या बाळाकडे पाहू लागलो. त्यावेळेला यशोदामाईनं नुसतं बाळाला असं माझ्या समोर घेऊन बसली. यशोदामाईला म्हटलं, यशोदामाई, बाळाची जर दृष्ट काढायची असेल तर तुझ्या बाळाला माझ्या हातात दे, माझ्या मांडीवर दे. यशोदामाईनं भीत बाळ, तो रडत असलेला कृष्ण जगाचा बाप माझ्या हातात दिला आणि मांडीवर घेतल्याबरोबर आतापर्यंत 3 तासापासून रडत असलेला कृष्ण रडायचा थांबला आणि भगवान शंकरजी रडायला चालू झाले. कृष्णाच्या डोळ्यातले अश्रू बंद झाले आणि शंकराच्या डोळ्याला अश्रुधारा चालू झाल्या. का? कारण भगवान शंकर म्हणतात तो जगाचा बाप, ब्रह्मांड नायक, त्यानं एवढासा गोड अवतार धारण केलाय. मी त्याचं डोळे भरून रूप पाहिल्याच्या नंतर मला आनंदाचे अश्रू आले. त्यावेळेला यशोदामाई म्हटली, बाबा खूप ज्ञानी दिसता तुम्ही, आजपर्यंत तुमच्यासारखा दृष्ट काढणारा महाराज कोणी पाहिला नाही. म्हणले कस काय? माझं बाळ 3 तासापासून 4 तासापासून रडते. ते रडत असलेलं बाळ तुमच्या मांडीवर दिल्याबरोबर अचानक रडायचं थांबलं, तुमच्या डोळ्यात अश्रू आले. आजपर्यंत तुमच्यासारखा विद्वान नाही पाहिला. यशोदामाई लगेच परत मागू लागली बाळाला, पण शंकरजी म्हणतात मी सांगितलं यशोदे, आताच अजून मंत्र म्हटले नाहीत, हातात घेतल्यावर फक्त रडायचं थांबले, मंत्र म्हणायचे राहिलेत अजून, थांब. म्हणजे जास्त वेळ शंकरजीला मांडीवर घेऊन बसायचं होतं. तेव्हा यशोदामाई म्हणते, बाबा तुम्ही पंडित दिसताय, माझ्या बाळाचं काहीतरी भविष्य सांगा. आईचं हृदय कसं असतं? आईचं हृदय परवा दिवशी जन्मलेलं बाळ आहे, पण लगेच त्याचं भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता आईच्या मनामध्ये. यशोदा म्हणते, बाबा याचं भविष्य तरी सांगा. मग आमचे महाराज लोकांचे ठरलेले शब्द असतात, महाराज लोकांचे नाही असं नाही म्हणायचं, पण ते भविष्य सांगणाऱ्यांचे. बाबा बरोबर माया अतिशय उज्ज्वल भविष्य आहे याचं, कुळाचं नाव रोशन करणार आहे. हो, कुळाचं नाव रोशन करणार आहे, खूप विद्वान आहे, शूर पराक्रमी आहे. यशोदा खुश झाली. बाबा याचं लग्न कधी होणार? काय म्हणते? लग्न कधी होणार? आता जन्मले कधी? आता लग्नाची अट आता सरकारने 21 केली, त्या काळी कमीत कमी 12-15 तर असेल. म्हणजे 15 वर्षानंतरचं भविष्य आताच जाणून घेण्याची उत्सुकता यशोदेच्या मनामध्ये. यशोदा म्हणते, बाबा याचं लग्न कधी होईल? भगवान शंकरानं मनात विचार केला, जर यशोदेला सांगितलं माय याच्या लग्नाची बुंदी खाऊन खाऊन कंटाळा येईल, तुला शुगर वाढेल, असं म्हणजे किती 16,108 एवढ्या जर आकडा सांगितला तर यशोदा आत्ताच चक्कर येऊन पडायची. म्हणून मग यशोदेला काय सांगितलं भगवान शंकराने? म्हणले, यशोदे याच्या तळ हातावरच्या रेषा अजून स्पष्ट नाहीत, काल परवा जन्मलेलं तुझं पोरग, निदान कपाळावरच्या तरी रेषा दिसाव्यात, त्या सुद्धा स्पष्ट नाहीत, तळ पायावरच्या रेषा स्पष्ट नाहीत. मग मी अजून 6 महिन्याने इकडंच येणार आहे, त्यावेळेला मी येतो आणि फुकट भविष्य सांगून जातो, दक्षिणा सुद्धा घेणार नाही, पण आता याचं भविष्य याच्या पलीकडे नाही सांगू शकत, असं म्हटले भगवान शंकर. भरपूर दान दक्षिणा घेतली, कारण केलेलं सोंग पचवायचं होतं, सोंग उघडकीला येऊ नये, कळू नये की हा बाबा फक्त आपल्या बाळाला पाहण्यासाठी आला होता कैलासावरून. म्हणून भगवान शंकरांनी भरपूर दान दक्षिणा घेतली आणि भगवान शंकर तिथून कैलासावरती निघून गेले. एकदा भजन करू आणि पुढची कथा ऐकू. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, टाळी वाजवायची बरं का सगळ्यांनी. नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ
कृष्ण कन्हैया लाल की जय 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 श्री राधे श्याम। भगवंताचं बालपण आपण पाहतोय। काही जणांना प्रश्न पडतो, विचारतात सुद्धा, महाराज ह्या कथा ऐकल्यानं काय होतं हो? देवाच्या अवताराच्या कथा, कृष्णाच्या बालपणीच्या कथा, देवाच्या भक्तांच्या कथा, काय होतं त्याचं वर्णन सुद्धा आमच्या साधू संतांनी दिलं बरं का। या देवाच्या भक्तांची नावं जरी आपण जर त्या देवाच्या भक्ताच्या नावांचं, भक्तांच्या नावाचं, देवाचं नाही बरं का, भक्तांच्या नावाचं जरी आपण नामस्मरण करत राहिलो, नाव घेतले, प्रल्हाद, ध्रुव, नारद, शुकाचार्य असे नाव जरी घेत राहिलो, तरीही देवाच्या नावा इतकंच पुण्य त्या भगवंताच्या भक्ताच्या नामस्मरणामुळे मिळतं। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, असं सांगितलं। म्हणून भगवंताच्या या लीलांचं वर्णन आपण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे। भगवान शंकर येऊन गेले कितव्या दिवशी? म्हणजेच अष्टमीला देव प्रगट झाले, नवमीला गोकुळात उत्सव झाला, दशमी मध्ये गेली आणि एकादशीच्या दिवशी भगवान शंकर आले। आता एकादश झाली, एकादशीच्या बाद काय येतं? काय येतं तुमच्याकडं? रवी महाराज काय येतंय? चतुर्थी। काय येतं? द्वादश। हा, द्वादशीचा दिवस मधात गेला बाबा, त्रयोदशीचा दिवस एक मध्ये गेला, आणि चतुर्दशीच्या दिवशी तिकडं सकाळी सकाळी मीटिंग भरली। कुठं? हा, तिकडं म्हणलं की आता मथुरेत आपण सगळे कुठे आहेत? आता गोकुळामध्ये आहेत। मथुरेमध्ये कंस महाराजच्या दरबारामध्ये त्यांनी एक आणीबाणीची तातडीची बैठक बोलावली, कारण त्या मायेनं सांगितलं होतं, तुला मारणारा कंसा गोकुळामध्ये वाढतोय, गोकुळामध्ये। मग कंसानं विचार केला, लहानाचा मोठा होण्याच्या अगोदरच याचा काटा काढला पाहिजे। कोण जाणार त्याला मारण्यासाठी? सगळे राक्षस म्हणले मी जातो। पण त्याच वेळेला महिला मंडळीमधून एक राक्षसीन पुढे आली, म्हणली दादा लेडीज फर्स्ट। काय म्हणली? हे तेव्हापासून चालत आलं बरं का, हे आताच नाही। पहा ना तुम्ही, राम अवतारामध्ये देखील पहिल्यांदा सुरुवातीला देवानं एक राक्षसीनेच मारली, ताडका तिचं नाव किंवा त्राटिका तिचं नाव। आणि आता सुद्धा महिला मंडळीमधून ती राक्षसीन उठली, आवाज हवे या धिप्पाडचे धिप्पाड होती। काय नाव तिचं? हा, पुतना। ती पुतना उठली, म्हणली दादा लेडीज फर्स्ट। पहिला मान कोणाचा? महिला मंडळीचा। म्हणले ते राक्षस म्हणले, अगं दिदे तुझं हे आवाढव्य रूप जर पाहिलं तर तुला गोकुळामध्ये कोणी प्रवेश तरी देईल का? ती म्हणली मी मायावी आहे, मला तुम्ही अजून ओळखलं नाही। थांबा म्हणले, थोड्याच वेळात 1 तासामध्ये तुम्हाला मी ओळखायला सुद्धा येणार नाही। बाबा ती गेली ना कुठं? नळदुर्गला ब्युटी पार्लर मध्ये, तिथलं भारीचं ब्युटी पार्लर पाहिलं, सगळ्यात फेमस। आणि असा जर काही मेकअप केला, हो आजकाल महिला मंडळी ओळखायला सुद्धा येत नाहीत, ओळखायला सुद्धा। सकाळी जर महिला मंडळी त्या ब्युटी पार्लरला गेल्या, बाहेर निघताना पहा तुम्ही त्या ब्युटी पार्लर मधून एक स्त्री आपल्या 5 वर्षाच्या बाळाला, 4 वर्षाचं होतं, त्याला घेऊन गेली ब्युटी पार्लरला, आणि मध्ये गेली ती, आणि गेल्यावर तिथं मध्ये गेल्यावर पुन्हा एक असा हॉल असते, तिथं काय करतात मग, तिथं जे आपल्या बायकोला घेऊन गेलेत, जे कोणी आपल्या आईला कोणाला मैत्रिणीला घेऊन गेलेत, तिथं ते त्या हॉलमध्ये बसतात। त्यांना मग तिथं टीव्ही, व्हिडिओ गेम, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणे, आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक खोली, मग तिथं गेल्याच्या नंतर त्यांचा ते मेकअप असते, आणि त्या बाहेरच्या हॉलमध्ये मग तिथं त्या लेकराला खेळायला सोडलं त्या बाईनं। चांगले 2 तास झाले, त्याची आई काय बाहेर येईनच, ते खेळण्यामध्ये दंग झालं। 2 तासानंतर त्याची आई
ते मेकअप करून आली. आल्यावर ते लागलं रडायला. काकू माझी आई कुठे? अरे ती म्हणते मीच आहे ना तुझी आई. असं का करतो? तू माझी आई नाहीस, माझी आई कुठे? म्हणजे स्वतःची आई सुद्धा बाळाला ओळखू येईना. फार अवघड झालंय. लग्न झालं एकाचं, सागर महाराज, एकाचं लग्न झालं. आज लग्न झालं, सकाळी लग्न झालं, संध्याकाळच्या वेळेला पाठवणीचा कार्यक्रम झाला आणि गेले आपल्या घरी. ते नवरदेव आपल्या बायकोला घेऊन आपल्या घरी गेला. रात्रीच्या वेळेला झोपी गेले सगळे. दुसऱ्या दिवशी त्या नवरीनं तोंड धुतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड धुतलं आणि चहा घेऊन आपल्या नवऱ्याच्या समोर कब्बशी धरली. ते म्हणला हो करवली बाई, माझ्या बायकोला पाठवा की. कोणाला म्हणला? बायकोलाच. ओ करवली बाई, बायकोला पाठवा. हे म्हणली वेड्या, मीच बायको आहे ना. म्हणला एक कलर मी कधी पाहिलाच नव्हता. ती पुतना गेली. मेकअप असा केला तिनं. काय लावलं? फिरून लावली. काय फिरून लावली? तिचं नाव खरं फिरून लावलीच आहे. जी फिरून फिरून लावल्या जाते आणि फिरून फिरून लावल्या जाते, सकाळी दुपारी संध्याकाळी, त्याला काय म्हणायचं? झोपल्या का काय? त्याला फिरून लावलीच म्हणायचं. मला ते फेअर अँड लवली म्हणताच येत नाही. काय म्हणता येत नाही? फेअर अँड लवली म्हणताच येत नाही. त्याला फिरून लावलीच म्हणायचं. मी त्याचं नाव ठेवलं फिरून लावली. पुन्हा पुन्हा सागर महाराज तर माझे 3 टाइम लावतात आमचे. फिरून लावली, त्याच्यावर पावडर, राख बरी. मला एक सांगा, हे खरंच लावल्यानं माणसं गोरे होतात का हो? खरंच गोरे होतात का? ह्या साबणा, शॅम्पू, तसं जर असलं असतं तर मी त्या फेअर अँड लवलीनं आंघोळ केली असती ना दररोज. बरोबर आहे का नाही? जर साबणामुळे, क्रीममुळे जर माणसं गोरी झाले असते तर हे सगळे कारखाने त्या आफ्रिकेच्या देशांमध्ये राहिले असते आणि ते लोक आपल्यापेक्षा गोरे झाले असते. बरोबर आहे? पण एक विचार करा, आपण चाललोत कुठं? आपलं जीवन या टीव्हीच्या, या प्रसार माध्यमांच्या एवढं आहारी गेले. चला ही कथा तर सांगणारच आहे मी तुम्हाला कृष्णाची, पण एक 5 मिनिटं घेतो तुमचे. चला, सकाळी उठलं तेव्हापासून आपला दिवस चालू होते, तेव्हापासून आपण या प्रसार माध्यमांच्या आहारी गेलेलो आहे. रात्री झोपेपर्यंत नाही, झोपेपर्यंत नाही, झोपल्यावर सुद्धा आपण हे टीव्ही आणि मोबाईल याद्वारे ज्या ऍड पाहतो त्याच्याच आहारी गेलेले, तर आपण त्याच्यानुसारच जगतो. सकाळी उठलो तेव्हापासून, उठल्याबरोबर ते टीव्हीचे नायक नायिका, हिरो हिरोईन ते दाखवतात. उठल्याबरोबर ते आता तर एक नवीनच ऍड यायली, एक पोलीसवाला येते आणि त्याला एक चोर आणून देतात, यानं पाकिट मारलं म्हणतात. ते चोराला बाहेर ठेवते आणि स्वतःच लॉकअप मध्ये कोंडल्या जाते. कशामुळं? तर त्यानं क्लोजअपनं ब्रश नाही केल्यामुळं त्याचं म्हणजे दिवसाची सुरुवातच होत नाही. अशी एक अशा आशयाची एक ऍड टीव्हीला चालू आहे. म्हणजे दात कोणत्या पेस्टनं घासायचे हे तुम्ही नाही ठरवणार. कोण ठरवते? ते ऍडव्हर्टायझर, तो जाहिरात करणारा. मला एक सांगा, याच ऍडव्हर्टाईज करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या भारतातल्या लोकांना मूर्ख बनवलं होतं. मूर्ख. काही दिवसापूर्वी हे लोक म्हणायचे तुम्ही कोळशानं दात घासता का? गाढव आहात भारतातले लोक म्हणायचे. ते पांढरं शुभ्र कोलगेटची पावडर आणली होती त्यांनी. पावडर, बरोबर आहे, एक असं पांढरं कोलगेट यायचं काही वर्षापूर्वी. पावडर यायची एका पत्र्याच्या डब्यामध्ये, त्याला कोलगेट पावडर म्हणायचो आपण. पण आता तेच कंपन्यावाले जेव्हा आपले भारतातले लोक कोळशानं, राखेनं दात घासायचे, त्यांनी आपल्याला मूर्खात काढलं. जेव्हा बाभळीच्या काडीने, कडुलिंबाच्या काडीने आपले लोक दात घासायचे, त्यांनी आपल्याला मूर्खात काढलं. जेव्हा आपले लोक मिठानं दात घासायचे तेव्हा आपल्याला त्यांनी मूर्ख म्हटले. पण आता त्याच कंपन्यांनी पुन्हा आपला ऍडव्हर्टाईज करण्याचा ढंग बदललाय. आता तेच लोक म्हणतात आपके टूथपेस्ट में नमक नहीं है, म्हणतात का नाही? आता तेच आपल्याला सांगतात की मिठानं दात घासा. आता तेच सांगतात बबूल पेस्ट मध्ये लिंबाचा रस आहे, लवंगचा रस आहे. किती आहारी गेलोत आपण. म्हणजे त्यांनी म्हणलं तसंच आपण वागायचं. चला, कोलगेटनं दात घासले, बरं ठीक आहे, तोंड धुतलं. चहा कोणता प्यायचा हे तुम्ही नाही ठरवू शकत. तुम्ही नाही ठरवू शकत. बायको सांगती ब्रुक बॉन्डची पत्ती आणा, आसाम आणा, अजून टाटा टी आणा.
सरगम, तितली, हे चहा कोणता प्यायचा हे सुद्धा तुम्ही ठरवा. चला ठीक आहे, चहा पिला तुम्ही. आता चहा पिल्याच्या नंतर लगेच काही जणांना लागते, काय लागते? श्रीकृष्ण म्हणे कळालं, ती रजनीगंधा सुद्धा दाने दाने में है केसर का दम, बरोबर आहे. ते सुद्धा टीव्हीवर ऍडव्हर्टाईज. बरं चला, फ्रेश झाले तुम्ही, ते चहा पिल्याच्या नंतर, रजनीगंधा खाल्ल्याच्या नंतर, माउथ फ्रेशनर, पान मसाला, नंतर आंघोळीची वेळ. अहो 50 पैशाच्या शॅम्पूची पुडी सुद्धा कंपनी ठरवते, टीव्ही वाले ठरवतात तुम्ही कोणती वापरायची. ते पॅन्टेन वापरायचा, हेड अँड शोल्डर वापरायचा, सनसिल्क वापरायचा, ते डव्हातला वापरायचा की कोणता, काय काय कोणता डव. ते केस वाढवून व्हायले काय? काहीच नाही. दर महिन्याला ते बायकांचे केस वाढतात, त्या बायका पुन्हा कापतात आणि त्याच्यावर मग केसाला, तुमच्याकडे आहे की नाही ते भांडे? बरं, शॅम्पूची ऍडव्हर्टाईज, साबणा एकापेक्षा एक, आणि बरोबर त्या संतूरच्या साबणामध्ये नेहमी महिला मंडळी दाखवतात. कोणत्या गड्यानं साबण संतूर वापरली अजून दाखवली नाही. खरंय की नाही? मी तर विचार करायलो त्या कंपनीवर आम्ही मोर्चाच न्यावा पुरुष मंडळीने. का गड्यांनी वापरू नये असं काही बंधन आहे? आपकी स्किन से आपकी क्या एज का पता ही नहीं चलता. केस काळे करायच्या सुद्धा डाय, एवढा भडीमार झाला या साधनांचा. चला, आंघोळ झाली, अंडरवेअर सुद्धा कोणत्या कंपनीची घालायची ते या टीव्ही वाल्यांनी सांगायचं आम्हाला. बरं, आंघोळ झाली, जेवणाची वेळ, पोळी चपाती कोणत्या आट्याची बनवायची, अन्नपूर्णा, चक्की भोज, भरपूर काय काय. आपण किती आहारी गेलोत या प्रसार माध्यमांच्या. चला, कुठं होतो आपण? मंडपात. पुतना मावशीचा मेकअप सांगत होतो. चला, पुतना मावशीनं मेकअप केला, साधू संतांनी वर्णन केलं गवळणीमध्ये कसा मेकअप केला तिनं. पुतळा डोरले साकळ्या पैंजण कमरेला कमरपट, पुतळा डोरले साकळ्या पैंजण कमरेला कमरपट, नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करुणी, सगळा थाट माट करुणी, नेसले ग नेसले ग चालू पैठणीला, नेसले ग मेकअप शृंगार कसा केला त्याचं देखील साधू संतांनी वर्णन केलं. पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, आताच्या काळामध्ये हे अलंकार कसे असतात आणि शरीरावर कुठं वापरायचे ते सुद्धा महिला मंडळींना माहीत नसणार. पुतळ्या, डोरलं, साखळ्या, पैंजण, काही काही अलंकार. चला, पैंजण एक कानावर पडणारा शब्द आहे म्हणून ठीक आहे, पण पुतळ्या, डोरलं हे माहीत नाहीत अलंकार. असा सगळा मेकअप केला आणि ती पुतना नावाची राक्षसीन अवाढव्य रूप पण तिनं तो देह टाकला आणि मायावी रूप धारण करून अतिशय सुंदर वेश धारण केला. आली गोकुळामध्ये. गोकुळात आल्यावर तिने विचार केला, कंसाच्या शत्रूचं घर शोधायचं कसं? ती म्हणली, शोधायचंय कशाला?
काल परवा जन्मलेलं आहे ना, मागच्या 8 दिवसापासून जन्मलेले सगळेच लेकरं मारून टाकले तर. पण मारायचे कसे तिनं विचार केला. लहान बाळ असतात, मग त्यांना दूध प्यायला तर लागणारच. मग आपल्या छातीमध्ये तिनं विष भरलं आणि दुधासोबत विष असलेलं विष मिक्स करून ते दूध पाजायचं म्हटली. प्रत्येक घरामध्ये गेली, महिला मंडळीला घरातल्या कशा तरी म्हणजे खोट्या नाट्या गोष्टी सांगून तिनं गुंगवायचं आणि लहान बाळाला मांडीवर घ्यायचं, दूध पाजायचं. दूध नव्हतं, ते विष होतं, विष. आणि ते विष पाजून लहान बाळं मारायला चालू केले. असे 1 2 3 नाही, चांगले 10-5 मारले. आणि मारल्याच्या नंतर मग कृष्णानं विचार केला, अरे हिनं जर असेच लेकरं मारत राहिली तर उद्या माझ्यासोबत खेळायला कोणीच राहणार नाही ना माझ्या बरोबरीचं. मग तिला मायेनं आपल्या दारामध्ये आणलं. नंदबाबाच्या दारात आली आणि ती हाका मारतच सुटली, यशोदे अगं काय करतेस घरामध्ये, यशोदे बाहेर ये. स्वयंपाक घरामध्ये असलेली यशोदा दावत दारामध्ये आली. ज्या वेळेला ही दारामध्ये आली, पुतना मधल्या खोलीमध्ये. अशा आजही पुतना असतात, बोलत बोलत घरात घुसतात, हाका मारीत मारीत पार तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत येतात. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये अशा पुतना असतात, बोलत बोलत घरात शिरतात. नाही घरात शिरली, अगं यशोदे मला सांगितलं नाही म्हणली तू, एवढ्या वर्षांनी म्हातारपणी बाळ झालं तुला, मला नाही सांगितलं. म्हणली तुम्ही कोण? म्हणली अगं मी तुझ्या मामे बहिणीची, साखर बहिणीची, गुरु बहिणीची काकू. तुम्हाला कळालं? मला सुद्धा नाही कळालं, यशोदेला सुद्धा नाही कळालं. यशोदा काकू अशी डोकं खाजवू लागली, अगं विचार काय करतेस? तुझ्या लग्नाच्या वेळेला मला आमंत्रण होतं, मला पत्रिका होती, पण माझ्या नवऱ्यानं नाही ना पाठवलं. आता विचार करा, यशोदेच्या लग्नामध्ये म्हणजे नंदबाबाचं वय 80, यशोदेचं 75 तर असेल. 75 वर्षाची यशोदा आणि मग पुतणीचं वय काय असेल? तेव्हा तिचं लग्न झालेलं होतं म्हणे, तिच्या नवऱ्यानं नाही पाठवलं लग्नामध्ये. तरी सुद्धा अजून पुतना तरुण दिसते, मायावी होती. पण ती माया यशोदेला नाही कळाली, भ्रम झाला तिला. यशोदा म्हणली बस, कोणी असो म्हणे, काही असो, पाहुणी आहे ना तू, बस खाली. तुला मुलगा झालाय, मला मुलगा दाखव ना. अगं झोपलाय म्हणे तो, पाळण्यामध्ये झोपलाय. यशोदा म्हणली पाळण्यात झोपलाय, दूध करते म्हणले तुझ्यासाठी, चहा करते. गेली स्वयंपाक घरामध्ये. त्यावेळेला पुतना उठली आणि पुतना उठल्यावर तिनं यशोदेच्या शयन कक्षामध्ये जायचं ठरवलं. पाळण्यामध्ये टाकलेला तो नंदबाबाचा यशोदेचा बाळ पाहिला आणि पाहिल्यावर खरंच तो तर झोपी गेलेला. पण त्याच वेळेला जसं पुतणेनं त्याच्याकडे पाहिलं, त्यानं डोळे उघडले, रडायला लागला. अगं यशोदे तू तर म्हणली होती हा झोपलेला आहे, हा तर जागाच आहे, रडायला ना, मी घेते मांडीवर. तिनं मांडीवर घेतलं आणि दूध पाजायला सुरुवात केली, दूध पाजायला. त्यावेळेला दूध पिण्याच्या अगोदर भगवान कृष्णाने डोळे बंद केले. डोळे बंद केले. डोळे का बंद केले त्याचे सुद्धा कारण सांगितले बरं का शास्त्रकारांनी. साधू संत म्हणतात भगवान कृष्णानं डोळे बंद केले कारण डोळे बंद करून भगवान शंकराची विनवणी केली. शंकरजी तुम्ही 2 दिवसापूर्वी येऊन गेलात, पण हे पुढं संकट येणार आहे हे मला माहित नव्हतं. तुम्ही आता या, आता कशासाठी? अहो हे दूध प्यायचं काम असलं असतं तर मी पिलं असतं. दूध पिण्यासाठी, दूध दही खाण्यासाठी माझा अवतार आहे, पण इथं विष प्यायचं काम आहे, विष. आणि विष पचवणं माझं काम नाही. विष पचवायला कोण पाहिजे? भगवान शंकरच पाहिजे. म्हणून शंकरजी तुम्ही या, विष पचवायचं. शंकराची विनवणी केली. दुसरा एक भाव सांगितला जातो, हो डोळे बंद करून ओळखलं ही पुतना कोण आहे. डोळे बंद करून ओळखलं ही पुतना कोण आहे. ही पुतना पूर्वीची राजा बळीची बहीण आहे, रत्नावली किंवा रत्नमाला तिचं नाव, पूर्वीची राजा बळीची. अजून एक भाव सांगितला जातो, डोळे बंद केले कारण भगवान कृष्ण आहे, तो देव आहे आणि त्याला सगळं नीती माहित आहे, नीती तत्व. कोणत्याही परस्त्रीकडे बघायचं नाही. मग डोळे बंद केले त्यानं, डोळे बंद केले. भगवान कृष्णानं डोळे बंद केले आणि दूध प्यायला सुरुवात केली. दूध पितायत भगवान कृष्ण, दूध पिलं. आता विष पितायत, विष सुद्धा पिलं. मग रक्त प्यायला सुरुवात केली, रक्त. घायाळ झालेली पुतना ओरडू लागली, अरे सोड मला, सोड. पण भगवान कृष्ण म्हणतायत मला सोडायचं नाही शिकवलं आईनं, मला आईनं सोडायचं नाही शिकवलं. पहा तुम्ही, देव कोणाला हातात धरतच नाही आणि ज्याला हातात घेतलं देवानं त्याला कधीच देव सोडत नाही. म्हणला मी सोडणारच नाही, सोडत नाही. अरे सोड, सोड, सोडत नाही. पंचप्राण ओढायला सुरुवात केली. त्यावेळेला ती पुतना जीवाच्या आकांतानं ओरडू लागली आणि आपल्या मूळ रूपात आली. मूळ रूपात तो सुंदर वेश धारण केलेला टाकून दिला.
आणि मूळ रूपात आली अवाढव्य देह तिचा, रस्त्यावर आली पुतना आणि आता आकाश मार्गाने उडू लागली. आकाश मार्गाने उडत असलेली राक्षसी सगळ्या गावकऱ्यांनी पाहिली, गोपाळांनी पाहिली, गवळ्यांनी पाहिली आणि उडत उडत ती आकाश मार्गाने पुतना गावाच्या बाहेर गेली. गोकुळाच्या बाहेर जाऊन भगवान कृष्णाने तिचे पंचप्राण ओढले आणि मोठा आवाज करत त्या पुतनेनं प्राण सोडला आणि धाडकन जमिनीवर खाली पडली. खूप मोठा आवाज झाला आणि सगळ्या आवाजानं गोकुळवासी घाबरले. गोकुळवासी म्हणू लागले, काय वाजलं, कशाचा आवाज झाला? त्याच वेळेला यशोदेला आठवण आली, आपला कृष्ण तर पाळण्यामध्ये दिसेना झालाय आणि ती आलेली पुतना मावशी सुद्धा दिसत नाहीये. रस्त्यावर आली ती यशोदा आणि रस्त्यावर सगळी लोकांची धावपळ पाहिली. कशाचा तरी आवाज झालेला, त्या दिशेनं सगळेजण पळायला लागले. गावाच्या बाहेर जाऊन पाहतात तर एक भली मोठी राक्षसी मरून पडलेली आणि तिच्या अंगावर, छातीवर तो बाळ कृष्ण खेळतोय. असं म्हणतात. लोकांनी गावातून शिड्या आणल्या बाबा, शिडी, आणि शिड्या लावून तिच्या छातीवरचा खेळत असलेला कृष्ण खाली घेतला. नंद बाबा सुद्धा काही कामानिमित्त मथुरेला गेले होते. राजधानी होती मथुरा, राजाच्या दरबारामध्ये गेले होते. तिथून परत आले नंदबाबा. काही गवळी तिच्या देहाचे तुकडे केले आणि झाडं तिच्या अंगावर टाकले आणि तिला जाळलं. तिला जाळल्याच्या नंतर तुम्ही आजही पहा, माणसाला जाळल्याच्या नंतर, रक्त मांस जळाल्याच्या नंतर एक प्रकारचा नाकामध्ये शिरतो, एक दुर्गंध शिरतो. रक्त जळाल्याचा वास, खराब वास येतो. पण त्या पुतनेच्या शरीराला जाळल्याच्या नंतर एक सुगंध येऊ लागला. सुगंध का? साधू संत म्हणतात, ज्या शरीराला, तो राक्षसिनीच का असेना, पण त्या शरीराला भगवंताचा स्पर्श झाल्याच्या नंतर जसा चंदनाचा सुगंध येतो तसा सुगंध तिच्या देहाचा येऊ लागला आणि तिला भगवंतानं मुक्ती दिली. मुक्ती. चतुर्दशीचा दिवस भगवंतानं अशा प्रकारे त्या पुतनेला मुक्ती दिली. अजून 2 दिवस मध्ये गेले. एक राक्षस आला. राक्षस तिथं मथुरेमध्ये दरबारामध्ये मीटिंग भरली. म्हणले आता पुतना गेलेली परत आली नाही. मग आता म्हणले महिला मंडळीचं काम नाही हे, आता गड्याला पाठवायचं. एक राक्षस उठला, महाबळ त्याचं नाव. बाबा त्या महाबळानं विडा उचलला, मी मारणार त्याला. पण कसं मारणार? त्याच्या घरामध्ये शिरणं, नंदबाबाच्या शिरणं एवढं सोपं नाही. मग त्यानं ब्राह्मणाचा वेश धारण केला. ब्राह्मणाचा जानवं घातलं गळ्यात, शेंडी, हातात पंचांग घेतलं, कपाळाला गंध लावला, चंदन लावला आणि आला गावामध्ये, गोकुळामध्ये. कुणाचं नाव पाहायचं का, भविष्य पाहायचं का, सत्यनारायण घालायचा का, सगळं असं विचारतोय. यशोदेच्या दारात आला आणि यशोदेनं पाहिलं, ब्राह्मण आलाय, कोणीतरी महाराज आलाय. म्हणले महाराज आहेत का तुम्ही? ते म्हणला महाराज नाही तर का पोतराज दिसायलो का? मला एक जण एका दिवशी एका खेड्याला जायचं होतं. त्या खेड्याचा रस्ता खराब, तुमच्यापेक्षा, तुमच्या गावाच्या रस्त्यापेक्षा खराब होता. म्हणजे तुमचा खराब आहे असं म्हणायचं नाही, पण गावासाठी रस्ता चांगला असावा वाहतुकीसाठी. म्हणून तुम्ही सगळेजण एखाद्या आमदारा खासदाराच्या फंडातून हा रस्ता करून या. हा रस्ता चांगला, वाहतुकीसाठी चांगला असावा. आपला शेतमाल वाहतुकीसाठी रात्रंदिवस तुम्हाला जावं लागतं बाजारपेठेच्या ठिकाणी, म्हणून रस्ता चांगला असावा. चला, काय सांगत होतो? हा, बस स्टँडला एसटीत बसून जाऊ लागलो मी. त्या गावाचा रस्ता खराब म्हणून मी गाडी नाहीच न्यायची, म्हणलं एसटीनं जायचं. मग एसटीत बसलो. एसटीत बसल्यावर हे आता असा अवतार, शर्ट अजूनही लांब शर्ट, हे फक्त कथेपुरतं घालतो बंडी, लांब शर्ट, धोतर, गळ्यामध्ये एक बॅग अडकवलेली, गंध कपाळाला, ही शेंडी पाहिली आणि एक जण माझ्याकडं असं पाहू लागलं. फुल पिलेलं होतं. काय? शरबत. फुल पिलेलं होतं शरबत. असं बघायला लागलं. काय दुश्मनी असती या लोकांची ना आमची काय माहित नाही. महाराज लोकांना पाहिलं की हे लोकांची दुप्पट चढती त्यांना. असं बघते आणि मी आधीच शांत माणूस, भांडण कशाला कोणासोबत? हो सागर, भांडण कशाला? मी आपलं असं सावरून बसायलो.
ते बाजूच्या सीटून असं पलीकडच्या सीटून असं पाहिले आणि त्याच गावाच्या पाठीवर उतरलं. कोण्या गावच्या? ज्या गावात मला कीर्तनाला जायचं होतं त्याच गावच्या पाठीवर उतरलं. उतरल्यावर मी लांब लांब चालायलो की पुन्हा पुन्हा जवळ यायले. महाराज दिसायले. काय म्हणलं ते? महाराज दिसायले. महाराज नाहीत का? पोतराज आहे का? यशोदेला म्हणले तुम्ही महाराज आहेत का? म्हणले हो बाई महाराजच आहे. म्हणले या मग इकडं. महाराज आहेत म्हणल्यावर बोलवलं, बसायला पाठ दिला. म्हणले काय काम आहे? म्हणले माझ्या घरी बाळ झाले आणि त्याचं भविष्य सांगा, त्याचं नाव पाहायचंय, भरपूर काही काम आहे, तुम्ही बसा निवांत. म्हणले असं बसायला त्रास होते, एक पाठीला टेकायला पाठ दिला. म्हणलं एवढ्यावर भागणार नाही, माझं पंचांग ठेवायला सुद्धा पाठ पाहिजे. पंचांग ठेवायला पाठ दिला. 2-4 पाठ घेतले जवळ बसलं, चांगलं टेकून बसल्यावर पंचांग काढलं आणि उगच वाचल्यासारखं केलं. मुळात तो ब्राह्मण नव्हताच, फक्त सोंग घेऊन आलेला ब्राह्मण होता, राक्षस होता मूळचा तो, महाबळ नाव त्याचं. कोणी वेश धारण केला म्हणून वेशावर जाऊ नका. पण माणसं आजकाल लक्षपूर्वक आहे का, माणसं वेशाला भुलतात आणि वेशाला भुलतात. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. माणसं वेशाला भुलतात आणि वेशाला भुलतात. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला संध्याकाळी पंक्तीवाल्याच्या घरी पोटभर जेवायला आहे. त्यानं सांगायला सुरुवात केलं. उगाच पंचांग असे वाकडे तिकडे उलट पंचांग धरलं तरी भविष्य सांगू लागलं उलट पंचांग धरून. म्हणला माई हे मूळ नक्षत्रावर जन्माला आले, याची शांती केली तरीही शांती होणार नाही, शांती केली तरी सुद्धा शांती होणार नाही. मग एवढं खडतर आहे, सगळ्या कुळाचा नाश करणार आहे. एका हिशोबानं भविष्य खरं होतं. बरोबर आहे बाबा? सगळ्या कुळाचा नाश करणार आहे, सगळ्या वंशाचा नाश करणारं पोरग आहे. सगळ्या जगामध्ये अपकीर्ती होईल माई. याच्या बायका एक नाही हजारो बायका होतील. यशोदा म्हणली त्या दिवशीच्या बाबांना तर चांगलं सांगितलं होतं, या बाबाचं काही पंचांग चुकलं काय? बाबा नीट सांगा ना. अगं यशोदे, असा पोरगा माझ्या घरी जन्मला असता तर खड्डा करून पुरून टाकला असतं. दे माझ्या जवळ, मी चाललो तिकडे मथुरेकडे, वाटेत जाता जाता पुरून टाकतो याला, दे माझ्या जवळ. आपल्या कुळाबद्दल अपशब्द काढलेले भगवान कृष्णानं ऐकले आणि कृष्ण म्हणले याला धडा शिकवावा लागणार. मग वर बांधलेले मडके होते शिंग्यावरले, एक मडकं तुटलं आपोआप त्याच्या डोक्यात पडलं. दानकण डोक्यावर पडल्याबरोबर ते म्हणलं अरे बापरे काय पडलं डोक्यावर? वर पाहिलं तर बाजूला कोपऱ्यामध्ये उभा केलेलं एक मुसळ होतं. मुसळ, ते मुसळ आलं डोक्यात लागलं, डोकं रक्तबंबाळ झालं. यशोदे तुझ्या घरात भूत वगैरे आहे वाटतं, भूत वगैरे आहे असं म्हणून उठायला गेल्याबरोबर पाठीला जे टेकायला पाठ दिला होता ते आला आणि पाठीतच बसला. अरे बापरे, मला काय घराच्या बाहेर निघू देत नाही. लागला पळायला लागल्याबरोबर दरवाजापर्यंत जाणार, 2 कवाडं आपोआप बंद झाले. कपाळ मोक्ष झाला, कपाळ आपटलं दरवाजावर. एक कसा बसा दरवाजा उघडला आणि चौकटीच्या बाहेर पाय ठेवणार एवढ्यामध्ये धोतरात पाय अडकला. धोतर सोपंही तेवढंच आणि अवघडही. सोपं कमी आणि अवघड त्याच्याहून जास्त. धोतर लय अवघड. पाय अडकला आणि जे रस्त्यावर पडल्यावर गळ्यातलं जानवं बी तुटलं, धोतर बी कमरेचं सुटलं, हातातलं पंचांग बी फाटलं. साधू संतांनी गोड वर्णन केलं. जानवे तुटली पंचांग फाटली, जानवे तुटली पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. पंचांग फाटले, जानवे तुटले
कन्हैया लाल की जय असे एक नाही अनेक राक्षस मथुरेतून कंस मामानं पाठवले. अनेक राक्षसांचा नायनाट केला. नायनाट काही जणांना जिवंत सोडलं. या महाबळ राक्षसाला तो भटाचा म्हणजे ब्राह्मणाचा वेश धारण करून आला म्हणून त्याला जिवंत सोडलं. तुम्ही म्हणाल ती पुतना स्त्री असून तिला मारलं. हा ब्राह्मणाचा वेश धारण करून आला होता. देवानं त्याच्या वेशाचा सन्मान केला. वेशाचा पहा ना, काही काही माणसं असतात त्या पदवीवर बसलेले आहेत म्हणून आपण त्याचा सन्मान करतो. पदवीवर एखाद्या पदावर बसले त्या पदाचा सन्मान करतो. पण ती त्या लायकीचे नसतात म्हणून त्याची फक्त फजिती केली आणि त्याला फजिती करून